मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मी हार्दिक स्वागत करतोय. ह्या मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. एक तर स्वतःकडे तुम्ही कुठे जिथे असाल, तर सुरक्षित जागी बसा. सुरक्षित जागी म्हणजे काही घाबरू नका, तसं काही नाही. अ, आपल्याला सुरुवातीला मीटिंग आहे आणि नंतर साधारण 10 ते 15 मिनिटाचं आपण जे सेशन घेणार आहोत, ते रिलॅक्सेशनचं असणार आहे. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय डीप ट्रान्समध्ये वगैरे नेत नाहीये. म्हणजे ते उद्यापासून आहे ते डीप ट्रान्सचं लेसन वगैरे. पण जनरल रिलॅक्सेशनात अशा कम्फर्टेबल जागी बसा, की तुम्ही आरामात म्हणजे असे बसू शकता, रिलॅक्स बसू शकता, रिलॅक्स राहू शकता किंवा रिलॅक्सपणे सूचना ऐकू शकता आणि त्यावेळी तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही एवढं बघा. आज आपला हा जनरल काही काळजी करू नका. जनरल आहे. उद्या आपण जसजसे आपले दिवस म्हणजे 1, 2, 3, 4 वरती जात जातील, तसं रिलॅक्सेशनचं आहे ना, ते आपण वाढवत नेणार आहोत. आज आपण शॉर्ट मध्ये आहे रिलॅक्सेशन. उद्या अधिक डीप असेल, त्याच्यानंतर अधिक असेल आणि चौथ्या दिवशी तर बरचसं म्हणजे अ, संमोहित अवस्थेत तुम्ही स्वतः जाणं आणि आम्ही तुम्हाला नेणं, त्या अवस्थेत काही लेसन शिकवले जातील. बरं हे रोजचे जे लेसन शिकवणार आहोत, त्याच्यानंतर जरी म्हणजे बाह्य मनाला हे लेसन शिकवले, तरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिलॅक्स करून ते लेसन उजळणीसाठी म्हणजे कंडिशनिंग प्रोसेसमध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अधिक चांगलं शिकता येईल आणि अधिक लवकर शिकता येईल. ह्या सगळ्या हिप्नॉसिसच्या टेक्निक्स आहेत आणि ती वापरल्यामुळेच आपलं शिक्षण अधिक चांगलं होईल. ओके, आपण सुरुवात करूया. होप बरेचसे आज पहिला दिवस आहे. मी सगळ्यांना सांगितलेलं की टायमात जॉईन व्हा. आता अगदीच नाही होत, अजून काही झाले असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. आपण त्यांना रेकॉर्डिंग देणारच आहोत. पण मी सुरुवात करतोय कारण काही जी लोक वेळेवर आली आहेत त्यांना जास्त महत्व द्यायला पाहिजे की ती वेळेवर पोहोचलेली आहेत आणि इतर लोक पण येतील उद्यापासून सगळेच वेळेवर येतील. ओके मित्रांनो, आजच्या आपल्या दिवसाला सुरुवात करूया. आणि दिवसाला सुरुवात करताना सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं आपण शिकणार काय आहोत. काय असतं ह्या वेबिनार्स वगैरे आपण जे घेतो ना, त्याच्यात झटझट झटझट सांगतो. म्हणजे वेबिनार्स मध्ये मुख्य मुद्दा हा आपण फार घाईत सांगितलेला असतो. आधीचा जो बॅकग्राऊंड तयार करण्याचा सूचना आहे ते त्या फार डिटेल्स मध्ये सांगितलेले असतात. तर नेमकं आज आपण काय शिकणार आहोत, आपण उद्या काय शिकणार आहोत, परवा काय शिकणार आहोत आणि रविवारी काय शिकणार आहोत, याची 2 मिनिटात मी तुम्हाला ओळख करून देतो. नोटपॅड वगैरे असेल तर लिहून घ्या. अगदी एखाद्याला नसेल तर रेकॉर्डिंग तर नक्की मिळेल तुम्हाला मित्रांनो. पण नोटपॅडचा फायदा असा होतो की आपण जे शिकतोय त्याचबरोबर थोडस रायटिंग केलं तर ते चांगलं लक्षात राहतं. नंतर ते मुद्दे वाचता येतात. तर आणि हा नोटपॅड अवश्य ठेवा. कारण मी स्वतः बरोबर ठेवतोय. का माहितीये का, काही वेळा शिकताना आपल्याला एखादा त्या शिक्षणाबद्दल किंवा त्या विषयाबद्दल एखादा प्रश्न निर्माण होतो आणि लगेच तुम्हाला अनम्यूट करून चालतं म्हणजे फ्लो चालू असतो आणि तुम्हाला अनम्यूट करून प्रश्न विचारायला मी देत नाही. नंतर विचारायचा असतो. त्यामुळे कृपा करून नंतर काय होतं, त्या प्रश्न आपण विसरला जातो किंवा काही लक्षात राहत नाही. प्लीज एखादा कागद, पेन्सिल, पेन आणि ठेवा बरोबर. वही असेल तर ठेवा. आपल्याला जे काही प्रश्न पडतात ते त्याच्यावर लिहून काढा आणि ज्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारायला मी सांगेन त्या चॅटबॉक्स मध्ये किंवा म्हणजे हँड रेज करा, अनम्यूट करू आपण, विचारू शकता. दुसरं, आता सगळ्यांना एकाच वेळी अनम्यूट करू शकत नाही मित्रांनो. हा प्रयोग पण मी करून बघितला. पण काय होतं की एकाच वेळी सगळ्यांना अनम्यूट करायचा चान्स दिला तर लोक अनम्यूट करतात. काही वेळा ते परत म्यूट करायला विसरतात आणि मग ते सभोवतालचा त्यांचा आवाज, बॅकग्राऊंड आवाज, इतर 20 लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे जसा तुम्हाला चान्स मिळेल हँड करू शकता त्यावेळी अनम्यूट करू. आणि टाईप जर चॅटमध्ये छोटा विषय असेल तर चॅटमध्ये टाईप करा. मी चॅट घेतच असतो, तुम्हाला माहिती आहे. तर आपण घेऊ. ओके मित्रांनो, सुरुवातीला सगळ्यांचं स्वागत. आणि हे 4 दिवस आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडू शकतात आणि हे बदल घडवणारा म्हणजे गुरु हा मार्गदर्शक असतो. पण खरे किमयागार तुम्हीच असणार आहात. मित्रांनो, मी परत सांगतोय, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि आपण आज जी बॅचला लोक आहेत, बऱ्याच लोकांनी मला फोन केला वैयक्तिक. खूप चांगली चांगली लोक आहेत. काही डॉक्टर्स आहेत,
त्याच्यामध्ये एक आमच्या मॅडम आहेत, त्या स्किन स्पेशालिस्ट आहेत, त्याही जॉईन होतील, कदाचित झाल्याही असतील. काही ॲडव्होकेट्स आहेत किंवा वकील आहेत, सगळ्या क्षेत्रातली आहेत. काही ट्रेनर्स मंडळी आहेत. मला ट्रेनर्स मंडळीचं खूप आकर्षण, काही म्हणजे ट्रेनिंग क्षेत्रातली लोक आहेत, सर्व क्षेत्रातली लोक आहेत. तर मित्रांनो, सुरू करूया. होप की सगळे आले असतील, नसेल त्यांना रेकॉर्डिंग मिळेलच. 22 लोक आहेत, काही नवीन जुने असतील. आपले शिकणारे ह्या बॅचेस साधारण 16-17 लोक आहेत आणि त्याशिवाय जुने माझ्याकडे काही माझे विद्यार्थी माझ्याकडे पूर्ण हिप्नॉटिझम शिकलेले किंवा असा वर्ग, आधीचा वर्ग केलेले, त्यांना मी असेस दिलाय. वेळ मिळेल तसं प्रत्येकाने जॉईन होऊ शकतात. ते फ्री असेस असतात. एकदा तुम्ही माझ्याकडे शिकलात की पुढच्याही तुम्हाला त्या कोर्सचा असेस फ्री असतो आणि पूर्ण कोर्स केलेला असेल हिप्नॉटिझमचा तर सगळंच फ्री ठेवलेलं आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया. मित्रांनो, आज आपण पहिली विषयाची ओळख करून घेऊया. काल आपण सूचना ह्या विषयावर फार बोललेलो आहोत आणि आज आपल्याला वर्गात काय शिकवणार आहोत ते बघायचं आहे. आज आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण शिकणार आहोत स्वयंसूचना कशा घ्यायच्या. मित्रांनो, आपण लक्षात घ्या. आता मुख्य आपल्या विषयाला सुरुवात झाली आहे. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. हो, तुमचं आहेच लक्ष. मित्रांनो, आपण आत्मसंमोहन शिकणार आहोत. हे आत्मसंमोहन सुरुवातीला म्हणजे हे थोडा किचकट प्रकार आहे, कबूल आहे, पण आम्ही अधिकाधिक सोप्या पद्धतीत ते तुम्हाला देतोय, अधिकाधिक व्यवस्थित जमेल असं देतोय आणि नंतर नंतर तुम्हाला एवढी सवय व्हायला पाहिजे की तुम्ही कुठेही आत्मसंमोहित होऊ शकाल. येस, हे सतीशजी, आपण त्याच्यासाठी मध्ये वेळ देणार आहोत कारण की अजून सगळी लोक बहुतेक आलेली नाहीयेत. बरीचशी मला दिसत आहेत लोक की तुमच्या शिकणारी अजून अटेंड केलेली नाही आहेत वर्ग. त्यांनी जे आपले 22 लोक दिसत आहेत ते बरेचशी काही जुनी मंडळी आहेत. तुमच्या प्रॉपर बॅचची नावं फार कमी दिसतात इकडे मला. होप की येतील ते, मग आपण त्यांचा परिचय वगैरे घेऊया की ठरवूया कसं, नाही तर उद्याही घेता येईल. पण अर्धवट आहेत अजून लोक आलेली नाही. तर ठीक आहे, आता मी चार्ट मग घेतोय. चार्टमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता, मी वेळ मिळेल तसा घेतच राहील. मित्रांनो, आज आपल्याला विषयाला सुरुवात करताना एक लक्षात घ्या, आत्मसंमोहन तुम्ही शिकणार आहात, 100% शिकणार आहात. आणि आत्मसंमोहन एकदा तुम्हाला जमायला लागलं तर ते तुम्हाला कुठेही करता येईल. म्हणजे आता तुम्ही प्रॉपर तुमच्या घरी करताय, उद्या अजून इंग्लंडला गेलात तिथेही कराल, ट्रेनमध्ये पण करू शकाल. पण ट्रेनमध्ये काही धोके असतात, ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे करू शकाल, आत्मसंमोहन होऊ शकेल आणि तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकाल. याच्यासाठी काय असतं की हे टेक्निक शिकताना थोडं सरावाची गरज असते. जसं आपण गाडी चालवायला शिकतो, सायकल शिकतो, समजा गाडी चालवायला, कार चालवायला आपण शिकलो. सुरुवातीला ट्रेनिंग देणारे गुरु असतात, मार्गदर्शक असतात, ते आपल्याला ते सुद्धा पकडत असतात स्टेअरिंग, कारण तुम्ही कुठेतरी ठोकू नये किंवा काय सरळ चालावं, ते पण गिअर टाकत असतात, तुम्ही पण टाकत असतो. तसं एक मार्गदर्शक म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. पण नंतर नंतर तुम्हाला चालवायची आहे आणि हा कोर्स परिपूर्ण होणं म्हणजे तुम्हाला ते लायसन मिळणं किंवा तुम्हाला ते चालवणं येणं. याचा अर्थ हा नाही की तुम्ही 4 दिवसात गाडी घाटात चालू शकाल, एवढे परिपक्व नसतात तुम्ही. त्याच्यासाठी उजळणी केली पाहिजे. आणि इथे सुद्धा काय उजळणी करायची आहे हे आपण तुम्हाला करून घेणार आहोत. साधारण 15-20 दिवस तुम्हाला उजळणी करायची आहे, ते सराव वगैरे पुढचा सांगितलं. तर आत्मसंमोहन करताना त्याची सुरुवात ही कायम स्वयंसूचनेपासून केली पाहिजे. कारण केवळ आत्मसंमोहन होऊन भागत नाही, त्याच्यात काहीतरी इनपुट द्यावं लागतं, तरच आउटपुट मिळणार आहे. नुसतं आत्मसंमोहित करता आलं, मी स्वतःला आत्मसंमोहित केलं, याला काही अर्थ नाही. मग काय फायदा आहे? फक्त ते आत्मसंमोहनात थोडस रिलॅक्स वाटतं, बरं वाटतं, अगदी छान वाटतं. हे एवढं थोड्या वेळासाठी असं छान वाटणं वगैरे आपल्याला नको आहे. आपल्याला रिझल्ट हवे. आणि रिझल्ट कोण देणार आहे? रिझल्ट देणार आहेत ह्या स्वयंसूचना. आणि ह्या स्वयंसूचना म्हणजेच आपला सगळा जो फाउंडेशन, आपण जी बिल्डिंग उभी करतोय त्याचा फाउंडेशन म्हणजेच ही स्वयंसूचना. एकदा फाउंडेशन योग्य असेल, तुम्हाला स्वयंसूचना योग्य करता आल्या तर तुम्ही स्वतःला तर सुधाराल, पण ज्यावेळी समजा संमोहन कराल, दुसऱ्यावर प्रयोग कराल, त्यावेळी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित येईल. आणि मित्रांनो, दुसऱ्यावर करणं एक वेळ खूप सोपं आहे. संमोहन दुसऱ्यावर करणं, काही ते विधी करा म्हणजे त्राटक गुरु दीक्षा वगैरे हा भाग झाला तर ते बरंचसं सोपं होतं. पण स्वतःतले दोष घालवणं हे सगळ्यात जास्त कठीण आहे त्या मानाने.
मित्रांनो, बरेचसे म्हणजे वेळी आपण हिप्नॉटिझम किंवा इतर गोष्टीचा अभ्यास करतो आणि लोकांना मार्गदर्शन करतो. पण तुमच्यातच आधी दोष असले तर ते पहिले घालवायला पाहिजेत. स्वतःचा व्यक्तिमत्वात दोष असते म्हणजे आपल्या करण्यामध्ये फ्लुएन्सी पाहिजे, बोलण्यामध्ये फ्लुएन्सी पाहिजे किंवा आपण जे काही समोरच्याला छाती ठोक सांगतोय की तुला हा फायदा होणार आहे, तणाव जाणार आहे. आधी जर आपल्यालाच त्याचा फायदा नसेल, त्याला सांगणार आहे, तू कॉन्फिडन्सने बोलणार आहेस, स्टेजवर जाणार आहेस आणि आपल्यालाच बोलता येत नसेल, तर म्हणजे काही उपयोग नाही. त्याच्यासाठी आत्मसंमोहन ही बेसिक पायरी आहे, फाउंडेशन आहे आणि ह्या सगळ्याचा पाया म्हणजे स्वयंसूचना. तर आज आपण ह्या स्वयंसूचना एकदम परफेक्ट तयार करणार आहोत. मी तुम्हाला कशा करायच्या वगैरे ते सगळं सांगणार आहे. तर आजच्या लेसन मध्ये आपल्याला असणार आहे स्वयंसूचना म्हणजे काल आपण जे पाहिलं होतं ते मी वेबिनार मध्ये फार थोडीशी माहिती दिली होती. आज ते डिटेल देईन. स्वयंसूचना कशा असाव्यात, कशा असू नयेत, हा आपला मुख्य भाग असेल आजचा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वयंसूचना तयार करायच्या. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला टास्क दिला जाणार आहे. तुम्ही प्रत्येकाने स्वयंसूचना तयार करायच्या. हा आपला ऑनलाईन वर्ग आहे. मी इकडून बडबड करतोय, सांगतोय, तुम्ही म्हणताय चॅट बॉक्स मध्ये किंवा पर्सनल व्हॉट्सअप करून की मला बरं वाटतंय सर, छान वाटतंय. तसं नाही. तुम्हाला काय जमतंय हे सुद्धा मला कळलं पाहिजे. आज मी आपण ज्या टेक्निकने स्वयंसूचना शिकवणार आहोत त्याच्यावर तुम्हाला तो अभ्यास आहे. तुम्ही स्वतः त्याच्यावर मी सांगणार आहे काय तयार करायचं, पण एक टास्क आहे. तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचं आहे स्वयंसूचना करून. ते कशा त्या मी टाकणार आहोत आणि ते दुसऱ्यावर करण्याचं नाही, स्वतःसाठी करायचं. ते प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. हा टास्क आहे म्हणजे आजचा मी तुम्हाला पोर्शन सांगतो, शिकवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर रात्री झोपताना, सकाळी उठताना तुम्हाला काल मी किंवा वेबिनार्स मध्ये सांगितलेलं आहे की घ्यायच्यात. त्या कशा घ्यायच्यात हेही शिकवणार आहे. आजचा हा पहिला दिवस आहे. त्याच्यानंतर संकल्प संमोहन हा जो प्रकार आहे, हा बऱ्याच आध्यात्मिक पुस्तकात, हठ योगात विशेषतः वापरला जातो आणि फार किचकट आहे तो. म्हणजे एकंदर काहीतरी खूप म्हणजे जीवन मृत्यूचा संघर्ष घेऊन मग त्या सूचना देणं, पण तेवढं उपयोग नाही. नेमकं त्याच्यातलं सोपं स्वरूप जे आहे ते आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर एक त्राटकाची तयारी आहे, पण त्राटक आपण परवा घेतोय. त्यामुळे त्राटकाची तयारी फक्त मी सांगेन, त्राटक परवा आहे. आणि आजच्या दिवसाच्या शेवटला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन आपण घेणार आहोत. तुम्हाला शिकायचं आहे ते, त्याच्यावर मी व्हिडिओ पण देणार आहे तुम्हाला आणि ते पहिल्यांदा आज मी स्वतः म्हणजे जसा गुरु तुमच्या बरोबर बसतो आणि करून घेतो तसं तुम्हाला ते पहिल्यांदा करायचं आहे. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनचं इम्पॉर्टन्स एवढं प्रचंड आहे की म्हणजे काही लोक गुरु त्यांना का महत्व देत नाही हे आधी मला कळत नाही. की म्हणजे ते गुरु आहेत, एका उच्च पदाला पोहोचले आहेत, त्यांनी स्वतः त्याची प्रॅक्टिस केली असेल, पण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा शिष्यांना का सांगत नाही. आणि आम्ही तर म्हणजे बरेचसे जे पूर्वीचे दिग्गज संमोहन तज्ञ, इव्हन माझे वडील सुद्धा प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनला खूप महत्व द्यायचे. मेंदू मधले, डोक्यामधले, मनामधले विचार कमी करण्यासाठी त्याचा उपयोग, शरीर आणि मन शिथिल करण्याची एक प्रक्रिया ते आज घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर मित्रांनो, उद्या आपला असणार आहे दुसरा दिवस. उद्या दुसऱ्या दिवशी आपण काही महत्वाचे लेसन घेणार आहोत. आज पहिल्या दुसऱ्या दिवसाकडे जाताना मी तुम्हाला पुन्हा एकदा नमूद करतोय मित्रांनो, आपला वर्ग 1.5 तासाचा आहे आणि ऑनलाईन आहे. 1.5 तासात तो संपतो पण वगैरे ठीक आहे. कधी कधी पुढे मागे होऊ शकतो, पण प्लीज उद्यापासून थोडा जास्त वेळ मला द्या. कारण की आजचा हा आपला लेसन आहे ना, हा फार बेसिक आहे, फाउंडेशनचा आहे. तो तुम्हाला तेवढे हेडॅक देणार नाही. म्हणजे पहिला दिवस आहे, मी पण कंट्रोल लेसन ठेवलेले आहेत. पण उद्या परवा हे जे लेसन आहेत ना, थोडेसे प्रेशराईज करणारे आहेत. तर उद्यापासून आपल्याला जास्त वेळ काढायचा आहे. मी आधीच सांगतोय क्षमा मागून की 1.5 तास म्हणजे 1.5 तास नाही. आपल्या भल्यासाठी आपल्याला तुमची काही कामं असतील तर ती पुढे ढकला. साधारण 2 तास तरी उद्यापासून लागू शकतील आपल्याला. आणि हे मी आधीच तुम्हाला सांगितलंय. मग उद्या प्लीज असं कोणी म्हणू नका सर टायमात संपवलं का नाही, तर तसं काही नसतं. ही गोष्ट वेळ लागू शकतो. उद्यापासून 2 तास लागू शकतील. उद्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंविश्लेषण ही पद्धती शिकायची. लिहून घ्या तुम्ही वाटल्यास. आता स्वयंविश्लेषण पद्धती काय, बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती नसतं की स्वयंविश्लेषण म्हणजे काय. मित्रांनो, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि हेच चुकीचं असतं.
आपल्याला प्रॉब्लेमच नाही, मला काहीच नाही, तर मी स्वयंसूचना का घेणार, हा बऱ्याच आमच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो. अरे जर तुझ्यात सुधारणा घडवायची आहे, तर तुला जर वाटतं तुझ्यात काही नाही, तर तुला ते शोधावं लागेल की तुझ्यात काय नेमकं खरंच काही आहे का प्रॉब्लेम. आणि हे शोधण्यासाठी मानसशास्त्रामध्ये, म्हणजे आंतरराष्ट्रीय मानसशास्त्रामध्ये साधारण एक प्रश्नावली तयार केलेली असते. तशीच आत्मसंमोहन किंवा संमोहनात सुद्धा प्रश्नावली आहे. आणि ह्याच प्रश्नावलीची सांगड घालून एक आपली, म्हणजे गेली माझ्या वडिलांनी केलेली आहे, गेली 45 वर्ष वापरतोय. आत्मसंमोहनासाठी प्रश्नावली आहे, ती मी तुम्हाला देणार आहे. जमलं तर मी आज व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकेन, म्हणजे तुम्ही ती वाचू शकता. नो प्रॉब्लेम. तर ही प्रश्नावली आपण उद्या, सुरुवातीचा 15 मिनिटाचा त्याचा लेसन आहे. तर स्वयंविश्लेषण कसं करायचं, स्वतःमध्ये काही प्रॉब्लेम एखाद्याला वाटत नाही आणि जर खरेच प्रॉब्लेम आहे तर ते कसे सोडून म्हणजे शोधायचे. अर्थात त्या प्रॉब्लेमवर स्वयंसूचना कशा घ्यायच्या ते आज आणि उद्या आपण शिकवणार आहे. फार महत्वाचं आहे मित्रांनो. आत्मसंमोहन शिकलं म्हणून काहीच फायदा होत नाही. संमोहन शिकलं म्हणून तसं नाही फायदा. ते आतमध्ये जे डिटेल्स आहे ना, ते महत्वाचं आहे, जे तुम्हाला फायदा देतो. त्याच्यात ती स्वयंविश्लेषण टेक्निक, आणि ही टेक्निक जनरल लोक शिकवणार नाही. म्हणजे एखादा मानसशास्त्रज्ञ वगैरे असेल तर तो शिकवणार. मी स्वतः तुम्हाला म्हटलं की वडील पण म्हणजे MA सायकोलॉजी, किंवा मी सायकोलॉजीमध्ये मानसशास्त्रात MA केले, MA आहेच. त्यामुळे ह्या आमच्या अभ्यासाचा भाग होता, त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे. पण ते आपण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर उद्या आत्मसंमोहनाच्या आपण 2 पद्धती शिकणार आहोत. लिहून घ्या. आत्मसंमोहनाच्या 2 पद्धती, म्हणजे आता सर तुम्ही म्हणाल सर 2 पद्धती वगैरे काय? आत्मसंमोहन तर व्हायचं, मग 2 पद्धती. मित्रांनो, पहिली जी पद्धत आहे ती सूचनेच्या आधारे आत्मसंमोहन होणं. म्हणजे सूचना देऊन आत्मसंमोहित होणं, ही पहिली पद्धत आहे, इंडियन पद्धत आहे. आणि हीच पद्धत बरेचसे ट्रेनर्स वगैरे शिकवतात. फार छान पद्धत आहे, मस्त. त्याच्यात प्रोग्रेसिव्ह रिलॅक्शन सेशन सुद्धा ऍड केलं जातं. मस्त पद्धत आहे. आणि दुसरी जी पद्धत आहे, ही मोस्टली फॉरेन कंट्रीज मध्ये वापरतात. ही विचारांच्या आधारे आत्मसंमोहित होणं. विचार किंवा भावना जुळून त्याच्यावर आत्मसंमोहित होणं. ती म्हणजे थोडं टेक्निक वेगळं जातं, ते फॉरेनची पद्धत आहे. पण तीही छान आहे. आणि आपण शिकताना अर्धवट का शिकायचं, आपण दोन्ही शिकणार आहोत. साधारण 15-20 मिनिटाचे दोन्ही मिनिटाचे लेसन्स आहेत, हे आपण उद्या होणार आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, उद्या थोडंसं तुम्हाला प्रेशराईज आहे. त्याच्यानंतर उद्या ह्या 2 पद्धती शिकून झाल्यावर आत्मसंमोहनाच्या चाचण्या उद्या असतील. नंतर आत्मसंमोहनामध्ये कसं उठायचं. माझ्याकडे बऱ्याच लोकांचे आताही व्हॉट्सअप आले, सर तुम्ही आत्मसंमोहन शिकवणार, आता दुसरा जर आम्हाला प्रयोग करतोय तर दुसरा आम्हाला उठवेल. पण आता आम्हाला प्रयोग करतो, आम्ही डीप अवस्थेत गेलो तर सर आम्ही उठणार कसे, कोमात जाऊ का, आमचे वांदे काय होतील. तर मित्रांनो, स्वतःला आत्मसंमोहित करला आणि भले मग तुम्ही डीप अवस्थेत गेला, तुमचा कंट्रोल तुटला स्वतःवरचा, म्हणजे काही काळजी करू नका, त्याच्याही पद्धती आहेत. म्हणजे चक्रव्यूहात जसं मी तुम्हाला शिरायचं सांगतोय, तसं त्याच वेळी चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हेही तुम्हाला. चक्रव्यूह नाही, आत्मसंमोहन खूप चांगलं आहे, मी फक्त उदाहरण म्हणून दिलं. तर ते जागृती कशी घ्यायची असते, फार इझी आणि सोपी आहे, पण मजेशीर आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते त्या उद्याचं आपलं लेसन आहे. हे फार छान छान लेसन आहेत आपले. आणि त्याच्यानंतर आपला उद्याचा महत्वाचा लेसन आहे रिलॅक्सेशन अँड कंडिशनिंग. मी स्वतः घेणार आहेत. एक आमचे स्वामी सर म्हणून आहेत, इचलकरंजीहून आहेत, मूळ ते बँगलोरचे, तेही आहेत, तेही तुम्हाला घेतील. आणि स्वामी सरांची एक ओळख करून देताना मध्यंतरी आमच्याकडे शिकलेल्या शिष्यांची मनोज नाईक सरांनी परीक्षा घेतली होती की कोण चांगला सूचना देतोय रिलॅक्सेशन. बरेचसे खूप खूप मोठे चांगले शिष्य होते. तर त्यात जे काही चांगले सिलेक्टेड लोक होते त्यात स्वामी सर, मागच्या वेळी पण मी त्यांना इन्व्हाइट केलेलं आमच्या बॅचला, आताही ते आज नसतील तर उद्या नक्की येतील. तर तुम्हाला ते 5-10 मिनिटं त्यांच्या पद्धतीमध्ये सूचना देतील. फार सुंदर देतात आणि मी तर तुम्हाला देणारच आहे. आणि ह्या सूचना उद्याच्या खास असतील. उद्यापासून आपल्या जो काही आपण शिकतोय तो भाग तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर शिकलेला भाग रुजवणार आहोत. म्हणजे तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय आणि त्याच वेळी तोच जो भाग आहे तेच लेसन तुमच्या अंतर्मनावर रुजवणार आहोत. त्यामुळे ते शिकलेले जे प्रिंट्स आहेत ते खूप लवकर तुमच्यावर फिक्स होणार आणि कायम राहणार. हा उद्याचा लेसन असेल. त्याच्यानंतर आपण येतोय मित्रांनो 3ऱ्या दिवसाकडे.
तिसऱ्या दिवसाकडे येताना सगळ्यात पहिला लेसन आहे मी म्हणजे मागच्या वेळीपेक्षा थोड्याशा लेसन्स मध्ये दरवेळी नवीन नवीन ऍड करत असतो लेसन म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी माझी जी बॅच झाली त्याच्यापेक्षा मी काही बदल केलेले आहेत. तिसऱ्या दिवसामध्ये एक नवीन लेसन ऍड केलाय की माइंडसेट रुजवणं. हा माइंडसेट रुजवणं एक भाग असतो. बरे म्हणजे काही माइंडसेट पैशासाठी असू शकतात, आर्थिक असतात, काही आपली शरीर संपदा वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठी, भावनिक आरोग्यासाठी, आपले घरचे रिलेशन चांगले राहण्यासाठी, नात्यांमधले हे कसे वेगवेगळे असतात. तर ते कसे रुजवायचे ते तो एक लेसन आहे. आणि त्याच्यानंतर आत्मसंमोहनाबद्दल काही गैरसमज मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, काहींना वाटतं आत्मसंमोहित मी डीप गेलो तर मी स्वतःला कसं उठवीन, मी कोमामध्ये जाईन का, बेशुद्ध होईन का, म्हणजे हे एक सांगितलं. असे बरेचसे गैरसमज आहेत, त्या गैरसमजांबद्दल बोलणार आहोत. त्याच्यानंतर आपण ओंकाराचा एक लेसन घेणार आहोत. त्याच्यानंतर प्राणायामाचा एक लेसन घेणार आहोत. ओंकार प्राणायामाची आवश्यकता आहे आणि हा का घेणार आहोत म्हणजे पूर्ण कोर्समध्ये आम्ही जो जो 5 प्रकारचे ओंकार करून घेतो, प्राणायामाचे 2-3 प्रकार असतात फुल कोर्स दुसऱ्याला उपचारांचे शिकवतो, पण ते सगळे नाही घेणार आहोत. आत्मसंबोधनाच्या दृष्टीने आवश्यक घेणार आहोत. ओंकार आणि प्राणायामाचा लेसन अशासाठी घेणार आहोत की ते झाल्यावर आपण आत्मसंबोधनाची तिसरी पद्धत शिकणार आहोत. मित्रांनो, नोट करा. आणि ही तिसरी पद्धत जी आहे ही फार सुंदर आहे मित्रांनो. ही पद्धत प्युअर भारतीय अध्यात्मावर आधारलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला परत सांगितलं की आत्मसंबोधनाचे उद्या जे शिकणार आहोत ती पहिली पद्धत काय आहे की सूचना टेक्निकवर आधारलेली आहे. दुसरी पद्धत फॉरेनची आहे जी विचार आणि भावनांवर आधारलेली आहे. आणि परवा आपण तिसऱ्या दिवशी तिसरी पद्धत शिकणार आहोत ही आध्यात्मिक. आपल्यापैकी बरेचशी लोक आध्यात्मिक आहे. मागच्या वेळी पण आपले नवनाथांचा एक हे करणारे होते, यावेळी पण एक दत्त संप्रदायात ते आहेत सुदेशी, मगाशी जॉईन झालेले असतील ते. आता काही सगळी नावं पाहत नाहीये. म्हणजे बरीचशी आणि काहींना आपण आध्यात्मिक सतत प्रार्थना, पूजा किंवा ह्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, बरं वाटतं आणि ते करताना नकळत कुठेतरी त्याच्यातून त्यांना बरं वाटतं, रिलॅक्सेशन होतं किंवा माइंड फ्रेश होतं, मेडिटेशन होतं. तर त्या पद्धतीमध्ये सुद्धा अल्फा स्टेज आणता येते आणि आत्मसंमोहित होता येतं, सूचना घेता येतात आणि त्या कशा घ्यायच्या हा फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. ही आपण तिसऱ्या स्टेजमध्ये तिसरी पद्धत आहे की आपण तिसऱ्या दिवशी शिकणार आहोत. बऱ्याच लोकांना नंतर असं वाटतं की त्या पहिल्या 2 पद्धती सोडून द्या, कारण आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस असेल तर त्या तिसऱ्या पद्धतीमध्ये बरं पण लवकर वाटतं आणि रिझल्ट पण लवकर मिळतात. हा प्रत्येकाचा अर्थात वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण हा विषय हातात घेतलाय तर आपण सगळं व्यवस्थितच करणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, नवीन ऍडिशनल काही मी भाग वाढवलेला आहे आमच्या मागच्या कोर्स पेक्षा. स्पेशल प्रॉब्लेम्सवर स्वयंसूचना मागच्या कोर्समध्ये पण मी हा घेतलेल्या. आज आपण स्वयंसूचना घेणार आहोत, त्या जनरल सूचना असतील, पण तुम्हाला काही स्पेशल प्रॉब्लेम असू शकतात. मी आम्ही उद्या आपण तुम्हाला म्हणजे सांगणार आहोत की असे जर तुमचे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावर काय कशा स्वयंसूचना घ्यायच्या. आणि असे प्रॉब्लेम असतील तर प्लीज लिहून पाठवा. प्लीज लिहून पाठवा की तुमचं नाव न घेता आपण त्याच्यावर सांगू शकतो. म्हणजे आता लिहून पाठवा नाही, मी तुम्हाला सांगणार आहे. काहींना वजन कमी करण्यासाठी असते, काहींना व्यसन सोडवण्यासाठी असतो किंवा एखादी फोबिया काढण्यासाठी असतो. मित्रांनो, केवळ स्वयंसूचना घेऊन हे प्रॉब्लेम तेवढे पटकन रिझल्ट मिळत नाही. त्याच्यासाठी ह्या प्रॉब्लेम मध्ये काही वेगळे टेक्निक्स वापरावे लागतात. व्यसन वगैरे सोडवायचं असेल आणि त्या त्या माणसाला जर सोडायचं असेल आणि सुटत नसेल तर त्याच्यासाठी 3 स्टेप मध्ये एक प्रोग्राम करावा लागतो. स्वयंसूचना 3 स्टेप मध्ये बदलावे लागतात. तर ह्या 3 स्टेप कोणत्या व्यसनासाठी होतात किंवा भीती काढण्यासाठी, लैंगिक समस्येसाठी असे वापरता येतात. ते आपण तिसऱ्या दिवशी पाहणार आहोत. त्याच्यानंतर वजन कमी करणं, वजन वाढवणं या गोष्टीसाठी पण त्याचा होतो. आणि त्याच्यानंतर एखाद्या भीतीसाठी वगैरे एक दुसरी टेक्निक वापरतात की कल्पनेचे आधार म्हणजे सूचनेला कल्पनेची जोड दिली जाते. तुम्ही ज्या सूचना तयार करणार आहात त्याच्यात तुम्ही कल्पना चित्र पण पाहायचं असतं की ती कशा गोष्टी घडतायत, कसं होत आहे. आणि मित्रांनो, ह्या कल्पना पाहून म्हणजे त्या अर्थात नुसती कल्पना करून नाही, त्याला पण एक टेक्निक आहे आणि तेच प्रॉपर तुम्हाला गुरुकडून शिकायचं आहे. तर ते आपण तिसऱ्या दिवशी घेणार. हे मी थोडंसं ऍडिशनल केलंय. आणि मित्रांनो, नंतर येणार आहोत आपण चौथ्या दिवसाकडे. चौथ्या दिवशी कल्पना चित्र कसं शिकायचं हा आपला मुख्य लेसन असेल. कल्पना चित्र, मानसचित्र म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, हा आपला लेसन असेल. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन
तुम्ही बऱ्याच लोकांनी सिक्रेट पुस्तक किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्स केले पण असतील, पण त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनला तुम्ही आत्मसंमोहनाची आणि स्वयंसूचनेची जर जोड देऊ शकलात तर तुम्हाला खरंच चांगले रिझल्ट मिळतील. म्हणजे नुसतं कल्पना किंवा ते व्हिज्युअलायझेशन करून जे रिझल्ट मिळतात त्याच्यापेक्षा अंतर्मनातून ते रुजल्यामुळे अधिक चांगले रिझल्ट मिळतील. त्याच्यानंतर ब्रेन प्रोग्रामिंग टेक्निक वर आपण बोलणार आहोत. हा 10 मिनिटाचा लेसन असेल. हा 4थ्या दिवशी करून घेणार आहोत. आणि 4थ्या दिवशी मी सांगतोय त्यावेळी एक लक्षात घ्या, 4थ्या दिवशी आपले 70% लेसन 70% लेसन हे प्रॅक्टिकल्स आहेत मित्रांनो. तुम्हाला तिथे बसून करायचे आहेत. 4थ्या दिवशी मॅक्झिमम प्रॅक्टिकल आहे. त्याची काय अरेंजमेंट करायची वगैरे ते मी सगळं सांगणार आहे. त्याच्यानंतर 4थ्या दिवशी तुम्हाला स्वतः प्रयोग करायचे आहेत. काही टेस्ट वगैरे आहेत त्या मी सांगेनच कशात. म्हणजे आता सगळंच त्या पुढे ओपन करत राहिलो तर त्या 4थ्या दिवसाचाच विचार करा. आणि अजून एक 4थ्या दिवशी महत्वाचा लेसन आहे की हिलिंग. स्वतःचा एखादा समजा माझा खांदा दुखतोय, माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, डोकं दुखतोय असा भाग म्हणजे असं काही असेल तर स्वतः आत्मसंमोहित होऊन हिलिंग केलं त्या भागाला तर फायदा होतो. आणि ह्याचा उपयोग प्रचंड आहे. थोडा श्रद्धे आणि विश्वासाचा हा प्रश्न आहे. पण कसं घ्यायचं हेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर तुम्ही आत्मसंमोहन चांगल्यापैकी करताय आणि त्याच्याच जोडीला हे टेक्निक वापरला तर लवकर बरे होऊ शकेल. शारीरिक भागांवर विशेषतः हे टेक्निक काम करतं. शारीरिक काही आजार असेल किंवा काही दुखत असेल तर हे सगळं मी समजून सांगणार आहे. तर हे 4थ्या दिवशी आहे. आणि त्याच वेळी 4थ्या दिवशी आपल्याला हिलिंगला जोडून डीप कंडिशनिंगचा एक लेसन आहे रिलॅक्सेशनचा. हा अर्थात रिलॅक्सेशनचा लेसन असेल. हा आपला असेल 4थ्या दिवशी. आणि त्याच्यानंतर आपली कार्यशाळा संपेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सराव वगैरे ह्या गोष्टी समजून सांगितल्या जातील. ह्या 4थ्या दिवशी चालू. मित्रांनो 4 दिवसाचे हे मेनू सांगितलेले आहेत. आणि गंमत अशी आहे की आपण थोडं चढत्या क्रमाने ठेवलंय. म्हणजे पहिल्या दिवशी ना एखाद दुसरी लोक आहेत ज्यांनी संमोहनाचा अभ्यास केलेला आहे किंवा संमोहन माहिती आहे. काही लोक पूर्ण कोर्स शिकलेली आहेत. त्यांना काही सुरुवातीच्या गोष्टी माहिती असू शकतात. पण त्याचा अर्थ हा नाहीये की इतरांना ती सगळी गोष्ट माहिती आहे. आणि आपण हे सर्वसमावेशक करतो. म्हणजे एखाद्याला काही गोष्टी माहिती आहेत तर तरी त्यांनी पहिल्यापासूनच जायचंय. मग कारण काय ते आपला कोर्स हा सगळ्यांसाठी आहे. पण एक आहे की सगळ्यांसाठी आहे अशी वेळ येते की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाटतं की आपल्याला माहिती आहेत पण त्या आपल्याला अर्धवट माहिती असतात किंवा कमी किंवा धड माहिती नसतात. मग आपण जर पहिल्यापासून त्याचा अभ्यास करू तर त्या व्यवस्थित होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला जे काही शिकवलं जाणार आहे त्याच दिवसावर फोकस करा. त्याचाच विचार करा. त्याच्याच बद्दल प्रश्न विचारा. आणि मुख्य म्हणजे आपला कोर्स आहे ना 1.5 तासाचा मी पॅक म्हणजे हा सुरुवातीचा इंट्रो देण्यासाठी सुद्धा 15 मिनिटाचं मी टाइम लिमिट ठेवलेलं आहे. म्हणजे 1.5 तासाचं पॅक पण ठेवलंय. आणि तुम्ही म्हणजे एक पूर्ण कोर्स असतो आमचा फुल कोर्स. त्याच्यात आम्ही एक ओळख वगैरे करून घेतो. पण हे छोटे छोटे म्हणजे त्याच्यात त्याचे पूर्ण कोर्स असतो. ऑफलाईनला पण असतो. ते आम्ही 8,000 फी घेतो. त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो. छोट्या कोर्समध्ये त्याची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना मी ओळखतो. एकमेकाला नंतर शेवटी आपण तुमचं हे ठेवू कारण का तुम्ही ग्रुपमध्ये कायमच आहात. म्हणजे जसा आधीचे आमचे 5 वर्ग झाले ते ग्रुपमध्ये कायमच आहेत लोक आणि एकमेकाशी चांगले संपर्कात आहेत आणि एकमेकांना चांगले जा कारण का धड तुम्ही 12, 15, 18 लोक आहात. नो प्रॉब्लेम. म्हणजे तुमची ओळख होईलच. पण शिकवताना ओळख करून वेळेचा म्हणजे विध्वंस करणं किंवा वेळ फुकट घालवणं मला तरी मंजूर नाहीये. आणि प्रॉपर आमच्या कोणत्याच गेले 45 वर्षात वडिलांपासून ही संस्कृतीच नाही. शिकवण्याच्या वेळी शिकवणच हा भाग असेल. मधला लंच टाइम वगैरे आम्ही किंवा 10 मिनिटाचं ठेवलं तर ओळख वगैरे आपण देऊ शकतो. पण आज आता नाही. आता आपलं शिकवलं बरेचसे लोक जॉईन होत आहेत वर्गात. ते अजूनही काही होतील. पण आपल्या मुख्य भागाला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचा 15 मिनिटाचा भाग मी तुम्हाला समजवलेला आहे की 4 दिवस नेमकं तुम्ही काय शिकणार आहात. तुम्हाला काय असतं की आपल्याला माहीतच नसतं आपण काय शिकणार आहोत. तर मी तुम्हाला पहिल्यांदा ओळख करून दिली की 4 दिवसात आपण काय शिकणार. ओके मित्रांनो. बरं वाटतंय का? फ्रेश वाटतंय तुम्हाला? म्हणजे बरं वाटतंय का? काय शिकणार आहे याची जी तुम्हाला ओळख दिली आहे चांगली आहे का? म्हणजे तुमचं काय मत आहे? आपण जाऊया पुढे मित्र. येस ओके. थँक्यू. मित्रांनो हे का सांगितलं आणि मध्ये मध्ये मी काय इंटरॅक्शन करतोय की आपला ऑनलाईन कोर्स आहे. तुम्ही आपले एक नागपूरहून आहेत मला वाटतं कोण
पुण्याहून आहेत, सगळीकडून लोक आहेत. राजेश साहेब आमचे पुण्याहून आहेत, भिवंडीहून आहेत लोक. येस येस, गुजर साहेब हात दाखवत आहेत. राहुलजी आहेत समोर, दिग्विजय आहेत, सगळे दिसत आहेत. सिद्धेश कुडाळहून आहेत, कोकणातून आहेत सिद्धेश. येस. ओके ओके, येस 3 टाइप्स आपण सगळं. ओके, कोल्हापूरहून आहात दिग्विजय जी. ओके ओके, धन्यवाद. आपण म्हणजे सर्वकडून लांबून लांबून लोक आहात. म्हणजे माझ्या समोर जणू काही अवघाची महाराष्ट्र आहे. आणि मित्रांनो, आपण मुंबईहून हे प्रक्षेपित करतोय, कांदिवलीहून स्टुडिओ. तर मित्रांनो, पुढे जाऊया. तुम्हाला नेमकं कोर्समध्ये काय शिकवलं जाईल किंवा तुम्हाला काय मिळेल याची तुम्हाला ओळख दिली. आता जे काही तुम्हाला शिकवलं जाईल ते खात्रीशी शिकवलं जाईल. कारण काय, तुमचा आज मी कोर्स घेत नाहीये, गेले 25 वर्ष हे सगळं शिकवण्याबरोबरच मी आहे. म्हणजे वडिलांबरोबर काम करतोय मी, स्वतः ऑफलाईनचे वर्ग घेतोय. त्यामुळे जे काही असेल ते पूर्ण माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला ते जमणारच आहे. एक अगदीच एखाद्याला खूपच मानसिक समस्या असते तर त्याला थोडा वेळ लागू शकते. मित्रांनो, साईबाबांचं वाक्य लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा तर तुमची आहेच म्हणून तुम्ही इकडे आलेला, थोडं सबुरी पण ठेवा. कारण आपल्या मनात कधी कधी एवढं निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं असतं, कंडिशनिंग झालेलं असतं की तो पहिलेच आधी तो कचरा साफ करायला थोडासा वेळ लागू शकतो आणि मग नवीन चांगल्या गोष्टी रुजवायला वेळ लागू शकतो. त्यामुळे थोडी सबुरी ठेवा. सगळ्यांना फायदा होणार. आपण कायम आहोत, एकत्र आहोत. आणि मी तुम्हाला परत चॅलेंजिंग सांगतोय मित्रांनो, हे केवळ 4 दिवस आणि 1.5 तासापूर्व आपलं म्हणजे पुढचं नातं नाहीये. तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता. काहीही तुम्हाला लागलं किंवा म्हणजे तुम्हाला काही मदत लागली किंवा तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा तुम्हाला गायडन्स लागला तर कायम आहे. कारण काही ह्या क्षेत्रामध्ये मला ह्या ऑनलाईन पुरतं राहायचं नाहीये किंवा मी नाहीये. म्हणजे एक वेगळ्या आपण फील्ड पासून आहोत आणि फार पुढे जायचंय आपल्याला. त्यामुळे केवळ तुमचे म्हणजे काहीतरी गुरुदक्षिणा घेतली आणि 4 दिवस तुम्हाला काहीतरी खातूर मातूर दिलं, हा प्रकार नाहीये. आपला 4 दिवसासाठी संपर्क नाहीये, ही सुरुवात आहे. 4 दिवस ही आपली सुरुवात आहे. ह्याच्यानंतरच खरा प्रवास चालू होईल, ज्यावेळी तुम्ही त्याचा सराव चालू ठेवाल. आणि सराव करण्यासाठी मी तुम्हाला प्रेरित करत आहे. मित्रांनो, तुम्हाला म्हणजे एक रूपरेषा कळली असेल आपली, तर आपण पुढे जातोय. आजचा आपला पहिला लेसन आहे मित्रांनो, स्वयंसूचना कशा घ्याव्या. नोट, लक्ष द्या. काल मी तुम्हाला पीपीटी वर दाखवत होतो. बरे म्हणजे काही काल वेबिनारला होते, काही माझ्या संडेच्या वेबिनार्सला होते. 3 वेबिनार्स झाले. एक माझ्या फेसबुक फ्रेंड्ससाठी वेबिनार केलेला, त्याच्यातून मी काही लोकांना ऍड घेतलेलं होतं. तर या वेबिनार मध्ये मी एक गोष्ट जास्त सांगत होतो की माझे अनुभव सांगत होतो आणि सूचना या विषयावर जास्त माहिती सांगत होतो. स्वयंसूचना म्हणजे काय हे पण सांगितलं, पण स्वयंसूचना कशा घ्याव्यात याच्यावर मी जास्त माहिती दिलेली नव्हती. कारण हाच तर आपल्या पहिल्या दिवसाचा लेसन आहे, पहिल्या दिवसाचा मुख्य लेसन, की स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि स्वयंसूचना कशा घेऊ नये. कशा घ्याव्यात ह्या मी तुम्हाला पीपीटी दिलेली होती आणि त्यात 2-3 प्रकार सांगितले होते. पण आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो. फार लक्ष द्या, फार चांगला टॉपिक आहे स्वयंसूचना कशा घ्याव्यात. कारण हे जर समजू शकलात आणि समजून तुम्ही स्वतः करून घेऊ शकलात तर पुढचं आत्मसंबोधन तुम्ही भले चांगले खूप कराल, पण तुम्हाला बेसिक स्वयंसूचनेमध्ये फेल जात असेल तर ते म्हणजे सगळं मुसळ पाण्यात. त्यामुळे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया स्वयंसूचना कशा. हे कालचं तुम्ही पाहत असाल मित्रांनो. स्क्रीन दिसतंय का? स्क्रीन बघा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि हा लेसन आहे 10 मिनिटाचा आहे. हा अतिशय लक्ष देऊन मित्रांनो. आज तुम्हाला टास्क पण आहे, म्हणजे तुम्ही कोर्स मध्ये करताय, ऑनलाईन अटेंड करताय, तर तसं नाहीये. आमची एक पद्धतच आहे की प्रत्येकाला जमतंय की नाही हे चेक करायचंय. त्यामुळे तुम्हाला स्वतः काही त्याच्यावर तयार करायचंय. त्यामुळे आता प्लीज लक्ष द्या. काय होणार, इतर लोक ग्रुपमध्ये किंवा पर्सनल चांगल्या चांगल्या सूचना करून टाकणार आणि तुम्ही कुठेतरी कमी पडू शकता. आपण स्वतःसाठी आत्मसंमोहन होतोय. आणि मित्रांनो, आत्मसंमोहनच नाही, जर तुम्ही दुसऱ्यावर पण करू शकलात, पुढे पाठी शिकलात, तर तुम्हाला स्वयंसूचना तयार करता आल्या पाहिजेत. स्वयंसूचना एका फटक्यात जमल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी बेसिक फाउंडेशन मित्रांनो, आज आपण ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. स्वयंसूचना होकारात्मक असाव्यात. कालच मी तुम्हाला सांगितलंय, हा प्रत्येकाने लक्षात घ्या मित्रांनो. आजचा हा भाग आहे ना, आता अगदी म्हणजे लक्ष देऊन ऐकायचं काम आहे मित्रांनो.
पहिलं लक्षात द्या पॉइंट, स्वयं सूचना होकारात्मक असाव्यात. कालच मी तुम्हाला दाखवलंय की होकारात्मक म्हणजे काय, म्हणजे तिन्ही माझ्या वेबिनार्स मध्ये सांगितलंय. ह्याच्यातले 3 म्हणजे ह्या जे काही पॉइंट्स आहेत, 9-10 पॉइंट्स आहेत, त्याच्यातले 3 पॉइंट समजून सांगितले, पण मी आज 9वी पॉइंट समजून सांगणार आहे, कारण तुम्हाला तो टास्क आहे. मित्रांनो, स्वयंसूचना तुम्ही तयार करणार आहात, स्वतः घेणार आहात किंवा दुसऱ्याला देणार आहात, हे होकारात्मक भाषेत आलं. काल मी तुम्हाला सांगितलं, माझा आळस काढायचा असेल, समजा माझ्यात आळस आहे, मला कंटाळा येतो आणि मला उत्साह आनंद आणायचा आहे, माझ्यात आणू शकतो. मित्रांनो, माझ्यातला आळस काढण्यासाठी मला अशी स्वयंसूचना घेतलेली चालेल का? माझ्यातला आळस निघून जातोय, माझ्यात उत्साह वाढतोय, माझ्यातला आळस निघून जातोय. मित्रांनो चालेल का? नाही चालणार. एकदम रॉंग आहे मित्रांनो. आपलं जे मन आहे, माइंड आहे, त्याच्यात आळस किंवा इतर जे काही निगेटिव्ह शब्द आहेत याचा अर्थ प्रॉपरपणे फिक्स झालेला आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ज्यावेळी म्हणणार माझ्यातला आळस निघून जातो आणि ते संमोहनाच्या अवस्थेत म्हणाल किंवा त्या अल्फा स्टेज मध्ये म्हणाल, तर काय निघून जात आहे ह्याच्यापेक्षा मेंदूला प्रॉपर आळस हा शब्द जास्त म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये हॅमर होत राहणार आणि ह्याचा फायदा होईल की नाही वेगळी गोष्ट, पण नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे स्वयंसूचनेचा फायदा होईल ही पुढची गोष्ट, पण एक प्रॉपर गुरु सांगतो की तुम्हाला तुमच्या स्वयंसूचनेमधून नुकसान होऊ नये. म्हणजे तुम्ही फायद्यासाठी घेतात, पण त्याच्यातून तुम्हाला नुकसान होऊ शकतं, हे तज्ञच तुम्हाला किंवा गुरु तुम्हाला, गुरुची साथच तुम्हाला उपयोगी पडू शकते. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, माझ्यातला आळस काढण्यासाठी मला असं स्वयंसूचना घ्यायची आहे की मला जबरदस्त फ्रेश वाटतंय चाललंय, किंवा मला जबरदस्त फ्रेश वाटतंय, मला जबरदस्त उत्साह वाटतोय, माझ्यात जबरदस्त आनंद निर्माण झालाय, मी जबरदस्त कार्यक्षम होत चाललोय, मी जबरदस्त कार्यक्षम होत चाललोय, माझ्यात एनर्जी वाढत चालली, माझी एनर्जी लेवल वाढत चाललेली आहे, माझ्यात चैतन्य वाढत चाललेलं आहे, मी जबरदस्त ग्रेट आहे, मी जबरदस्त कार्यप्रवीण आहे. हे सगळे वेगवेगळे मी शब्द सांगितले जे पॉझिटिव्ह शब्द होते. ह्याच्यापैकी कोणताही शब्द तुम्ही वापरू शकता. हे म्हणजे वेगवेगळ्या भाषा, म्हणजे पुणे, मुंबई किंवा अजून कुठे वेगवेगळ्या ठिकाणी हे शब्द वापरत असतील. मित्रांनो, आळस काढण्यासाठी तुम्हाला माझ्यातला आळस जातोय पहिल्यांदा लक्षात नोट करा. तुम्हाला स्वयंसूचना पॉझिटिव्ह घ्यायच्यात. एक्झाम्पल म्हणून मी उदाहरण दिलंय की माझा आळस काढण्यासाठी मी आळस चाललाय ही सूचना घेणार नाही. मी काय घेणार आहे? येस, ओके मोहिते सर, मी बेसिक वर परत येणार आहे, काही हरकत नाही. मोहिते साहेब घेऊया आपण, फ्लो मध्ये निघून जाऊ, मग पुढे घेऊ परत बेसिक. बेसिक म्हणजे मोहिते साहेब एवढंच बेसिक आहे. काल आपण वेबिनार मध्ये कदाचित तुम्ही अटेंड केला नसेल, तर त्याची वेबिनारची पण मी रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपमध्ये टाकतो, त्याच्यात ते बेसिक डिटेलमध्ये आहे. बेसिक एवढंच आहे की आपल्याला आयुष्यात आपण जे काही आहोत हा परिणाम आहे आपल्याला लहानपणापासून आतापर्यंत मिळालेल्या सूचना. मग ह्या सूचना आपल्या चांगल्यासाठीच दिल्या जातात, पण बऱ्याचदा असं होतं की ज्या सूचना आपल्या चांगल्यासाठी दिल्या जातात किंवा आपण घेतो, त्याच्यात बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी नकळतपणे येतात आणि त्या निगेटिव्ह गोष्टीमुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी काही वेळा नुकसान होतं. त्याच्यासाठी काल काही मी उदाहरण दिलेली आणि आज तुम्हाला सगळं ते म्हणजे रेकॉर्डिंग कालचं पण आज मी तुमची त्याची लिंक वेबिनारची पूर्ण तुमच्या म्हणजे ग्रुपमध्ये देतो, जेणेकरून जे काल मी उदाहरण दिलेलं जे बेसिक समजून सांगण्यासाठी, आता जर सगळं तेच सांगत राहिलो तर वेबिनारच होईल. आज आपल्याला शिकायचं आहे आज, तर त्याचे मोहिते साहेब मी तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी लिंक देतो, तुम्ही जरूर पाहून घ्या. आजच्या या आपल्या रेकॉर्डिंगची लिंक येण्या अगोदर त्याची लिंक तुम्हाला मिळेल, म्हणजे तुम्ही पाहून घ्या. ओके मोहिते साहेब, काही हरकत नाही. तुम्ही काही पर्सनल लागलं माझ्याशी एनी टाइम तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकता, विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर आजचा पहिला लेसन स्वयंसूचना होकारात्मक असावा. दुसरा लेसन, एकाच वेळी खूप समस्यांवर स्वयंसूचना घेऊ नये. आता आपले समोर जे कोणी दिसत आहेत, सिद्धेशजी आहेत, दिग्विजयजी आहेत किंवा समोर आहेत बरीचशी लोक आहेत, व्हिडिओवर मी पाहतोय. मित्रांनो, तुम्ही जर ठरवलं की स्वतःला स्वतः चांगलं करणं, स्वतःमध्ये फायदे निर्माण करणं, तर त्याच्यासाठी
तुम्ही स्वतःच्या समस्या शोधायच्या, त्या कशा शोधायच्यात ही आपण शिकवणार आहोत मित्रांनो. सगळं शिकवणार आहोत या 4 दिवसात. तुम्हाला सगळं शिकवणार आहोत. तुमच्यात काय दोष आहेत हे कसं शोधायचं तेही शिकवणार आहोत मित्रांनो. समजा तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये, स्वयंविश्लेषणाच्या प्रोसेसमध्ये तुमच्यात 10 दोष सापडले. आता तुम्ही काय म्हणणार, सर 10 दोष आहेत, चालू करतो 10 वर 10. नको मित्रांनो. एकाच वेळी जास्त जर तुम्ही कुठेतरी मिळवण्याचा प्रयत्न करणार ना, एक ना धड भारांभर चिंता होणार. त्यामुळे त्या 10 पैकी जे 3-4 महत्वाचे प्रॉब्लेम, विशेषतः 2-3च म्हणतो आम्ही, ते प्रॉब्लेम तुम्हाला निवडावे लागतील. म्हणजे तुम्हाला कंटाळा वाटत असेल, तुम्हाला अभ्यासात लक्ष लागत नसेल, अजून तुमचे फलाना 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 प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्हाला आधी ठरवावं लागेल की सगळ्यात महत्वाचे कोणते प्रॉब्लेम तुमचे लवकर बरे झाले पाहिजेत. असे प्रॉब्लेम तुम्ही 10 प्रॉब्लेम आधी एका वहीवर लिहून काढायचे आणि त्याच्यातले 2 ते 3 प्रॉब्लेम तुम्ही सिलेक्ट करायचे आणि मग त्या 2 ते 3 प्रॉब्लेम्स वर सूचना तयार करायच्या. मित्रांनो, हा सगळा खेळ आहे. आत्मसंमोहन चांगलं जमलं तरी ते माणसं फायदा स्वतःला करू शकत नाही, कारण त्याला हे बेसिक फाउंडेशनच येत नसतं की कशा स्वयंसूचना असाव्यात. एखादी स्वयंसूचना कोणीतरी सांगितली, मला फायदा होतोय, उत्साह वाटतो आणि बडबडत राहतो मंत्र चढ लागल्यासारखा, किंवा अरे कितीही केलंस तरी, डोकं आपडलंस तरी तुला फायदा होऊच शकत नाही, कारण तुला हे प्रॉपर जे काही त्याचे कंडिशन आहेत ते फॉलो करावे लागणार. हे जर तू केलंस आणि ती स्वयंसूचना 15 दिवस जरी घेतली तरी फायदा होणार. मित्रांनो, आपला हा 15 दिवसापूर्वी माझा मागचा वर्ग झालेला, त्यात वर्गावर मेसेज येत असतात लोकांना काय फायदा आला. मला वाटतं एक मुळीक म्हणून आहेत जे आता जॉईन आहेत, त्यांनी आजच मेसेज टाकलाय की सर 15 दिवस झाले मी स्वयंसूचना घेतोय अमुक एक त्यांच्या प्रॉब्लेमवर, तर आता मला त्याच्यात खूप बेनिफिट मिळू लागले. मला वाटतं मुळीक मगाशी जॉईन पण होते, आता दिसत नाहीये कुठे, इट्स ओके. पण मित्रांनो, असेच साधारण 10 ते 15 दिवस जावे लागतात फायदा यायला, आणि फायदा सुरुवात होतं. तर स्वयंसूचना होकारात्मक असाव्यात. एकाच वेळी जास्त समस्यांवर स्वयंसूचना घेऊ नयेत. आपल्याला ज्या काही समस्या इम्पॉर्टन्स आहेत त्या निवडाव्यात. तिसरी गोष्ट, स्वयंसूचना सतत घेतात. मित्रांनो, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नोट करा. ह्या तुमच्याकडे ह्या नोट केलेल्या असू द्या. याची तुम्हाला पीपीटीची मी कॉपी पण देईन नंतर, किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, फोटो घेऊ शकता. फार बरं होईल, फोटो कधीही वाचू शकता. मित्रांनो, आपलं हे माइंड आहे ना, एक लक्षात घ्या, आपलं मन आहे ना, याला कोणत्या प्रोसेसमध्ये शिकवलं जातं माहिती आहे का तुम्हाला? याला स्किल लर्निंग प्रोसेस ही अधिक चांगली जमते. आता स्किल लर्निंग म्हणजे काय? सतत ती कृती करणं, ह्याला स्किल लर्निंग म्हणतात. तुम्ही सायकल चालवायला शिकता, तुम्ही पोहायला शिकता. एकदा पोहायला तुम्हाला नाही जमत, दोनदा नाही जमत, कमी जमतं. तुम्ही परत परत ती कृती करणं आहेत. 8-10 वेळा तुम्ही पोहायला उतरता त्यावेळी तुम्ही मास्टर होता, म्हणजे तुम्हाला खूप चांगलं जमतं पोहायला. सायकल पण 10-12 वेळा सायकल चालवता तेव्हा तुम्ही एक्सपर्ट होता. कोणी म्हणजे धरल्याशिवाय तुम्ही स्वतः सायकल चालवता, तुम्ही गाडी शिकता. या सगळ्याला स्किल लर्निंग म्हणतात. एकदा सायकल चालवायला तुम्ही लहानपणी शिकलात किंवा पोहायला लहानपणी शिकलात, आणि 10 वर्षांनी आता तुम्ही पोहायला जरी गेलात तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. 2 मिनिटं जरा त्याच्याशी ऍडजस्ट केलं की तुम्ही आरामात पोहू शकता किंवा आरामात सायकल चालू शकता. हे आता तुम्ही म्हणाल, हेच होतं कुठे? तर मित्रांनो, हेच सगळं तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्राम झालेलं असतं. यालाच माइंड प्रोग्रामिंग म्हणतो आपण. 4थ्या दिवशी आपण लेसन घेणार आहोत. हे सगळं स्किल लर्निंग प्रोसेस आहे, आणि हे होण्यासाठी मेंदूला ह्याची गरज आहे की सतत ती कृती करत जावं. त्यामुळे माझ्यात जर उत्साह, आनंद वाढवायचा असेल, माझ्यात आत्मविश्वास वाढवायचा असेल, माझं मनोबल वाढवायचं असेल, तर मला त्या सूचना सतत घ्याव्या लागणार. मी 2दा-3दा सूचना घेऊन सोडून दिल्या तर मला फायदा होणार नाही. त्याच्यासाठी सतत दिवसातून 2 वेळा, निदान 15-20 दिवस, अध्यात्मामध्ये 21 दिवस घ्या म्हणतात, तर त्या सतत घेत राहणार. त्यामुळे तुम्हाला स्वयंसूचना सतत घ्यायचं आहे. 4था पॉइंट, स्वयंसूचनेवर पूर्ण श्रद्धा व विश्वास हवा. मित्रांनो, फार छान पॉइंट आहे. काय असतं, म्हणजे विशेषतः विद्यार्थी वगैरे असतात ना, त्यांना मी विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये हा ओरडून ओरडून सांगतो, अर्थातच या पॉइंटवर बोलतो. मी घ्यायला सांगतोय, अमुक एक घ्यायला सांगतोय, ही विश्वास म्हणजे ही गरजच नाही. तुम्हाला वाटायला पाहिजे की मी अमुक जे औषध घेतोय त्या औषधाने मला बरं वाटणार आहे. आता इथे औषध म्हणजे स्वयंसूचना.
आमचे वडील म्हणजे त्यांच्या वडिला 35 म्हणजे 40 वर्ष ते वर्ग घेतात. त्यावेळीपासून सांगायचंय की एक उदाहरण द्यायचंय, म्हणजे 40 वर्षापूर्वीचं उदाहरण देतोय, तुम्हाला खूप आवडेल, की स्वयंसूचना म्हणजे काय. मित्रांनो, तेच वडील आमचे सांगायचे की समजा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला एखादा आजार असतो त्याच्यावर काय देतो, गोळ्या देतो, इंजेक्शन देतो किंवा सिरप वगैरे देत असेल, तर तसा ॲलोपॅथीचा डॉक्टर उपचारासाठी हे देतो. तसंच तुम्ही आयुर्वेदाकडे जाता, तो तुम्हाला चूर्ण वगैरे देतो किंवा आयुर्वेदाच्या गोळ्या देतो, काही इतर गोष्टी देतो. तर एक बरं होण्यासाठी तुम्हाला उपचार म्हणून असं दिलं जातं. होमिओपॅथिक डॉक्टर तुम्हाला त्या गोड गोळ्या साबुदाण्यासारख्या देतो किंवा इतर पॅथीमध्ये त्या गोष्टी दिल्या जातात. तसंच तुम्ही समूह उपचार किंवा आत्मसमूहात उपचार घेत असाल, तर त्याला बरं होण्यासाठी जो जरिया आहे ना, तो म्हणजे स्वयंसूचना. आणि हा तुम्हाला व्यवस्थित जमला, तुम्ही अगदी व्यवस्थित बरे होणार. आणि त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास हवा, श्रद्धा हवी. तुमचा विश्वासच नसेल, श्रद्धा नसेल, तर मित्रांनो, कितीही चांगल्या स्वयंसूचना तुम्ही परफेक्ट बनवल्यात ना, तरी तुम्हाला बरं वाटणार नाही. कारण तुमच्या मनालाच वाटत असतं याच काही तेवढंसं नाहीये, हे सांगतायत ना, त्यांना बरं वाटावं म्हणून आपण घेऊया. असं सूचना घेऊन कोणाला बरं वाटतं काय? मित्रांनो, गेम संपला इकडे. हा एक जरी निगेटिव्ह विचार मनात आला, तर तुम्ही जी इमारत बांधली त्याला तुम्ही स्वतः सुरुंग लावला, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्ण श्रद्धा ठेवा, पूर्ण बरा म्हणजे विश्वास ठेवा. मला म्हणजे ह्यानी सांगितलं म्हणून नाही किंवा त्यांनी सांगितलं म्हणून नाही, या गोष्टीचा मला 100% फायदा होऊ शकतो, होणार. इतरांना झाला, मलाही होणार. हा श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तुम्हाला ती तुमची श्रद्धा आणि विश्वास पहिलं फळ मिळून जाईल. आता चौथा पॉइंट, 5वा पॉइंट, स्वयंसूचनेच्या जोडीला प्रयत्न व जिद्द हवी. बरेचसे लोक लिहून घेत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. लिहून घ्या, खरंच चांगलं आहे. आणि लिहून घेतल्याचा फायदा असा होईल की तुम्ही नंतर ते वाचाल ना, तर त्यावेळी मी जे जे काही बोललोय ना, ते परत तुमच्या मेंदूमध्ये फिक्स होऊन जाईल. हाच तर गंमत असतो. म्हणजे शाळेत आपण पॉइंट्स लिहून घेतो कॉलेजमध्ये आणि शिक्षक शिकवत असतात, पण नंतर घरी येऊन केवळ ते पॉइंट आपण रीड केले ना, तरी म्हणजे शिक्षकांनी काय काय शिकवलंय ते सगळी आपोआप उजळणी होते. तुमचं मन, अंतर्मन हे एवढं कॅपेबल आहे की ते तुम्हाला माहीतच नाहीये की तुम्ही फक्त तो मुद्दा वाचता, पण त्या मुद्द्यांच्या संबंधित 10 आठवणी असतात, त्या अंतर्मनात परत घुसळल्या जातात आणि त्या फिक्स होऊन जातात आणि त्या अधिक प्रोग्राम होतात. तुम्ही जरूर लिहून घ्या. बरेच लोक घेतात. व्हेरी गुड. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, स्वयंसूचनेच्या जोडीला प्रयत्न व जिद्द. बरेचसे लोक येतात, म्हणजे अगदी मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. काही जिम मध्ये जातात आणि म्हणतात त्या ट्रेनर्सना, बॉडी बनली पाहिजे, बॉडी बनली पाहिजे. अरे ओके यार, तू जिम मध्ये प्रॉपर प्रॉपर मेहनत घे. आणि पण नुसती मेहनत नाही, त्या जोडीला चांगला खुराक घे किंवा चांगल्या सवयी पाळत. अगदी तसंच आहे. एक प्रकारचा हा मनाचा जिमखाना, आपण मनाची जिम्नॅशियम म्हणूया. मित्रांनो, तुम्ही स्वयंसूचना ज्या घेताय त्याच्या जोडीला प्रयत्न हवा. आता प्रयत्न काय, मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, कोणी म्हणजे वेबिनार मध्ये माझ्या असेल त्यांनी ऐकलं असेल. काही मुलं, म्हणजे हे आमच्याच बाबतीत जास्त घडतं. हे 10वी-12वीची मुलं असतात. आमच्याकडे मुलांसाठी कोर्स घेतो, त्याच्यात येतात. सर, तुम्ही सांगतायत असे एकदम मस्त स्वयंसूचना घेतोय, सगळे तुम्ही सांगताय ते पॉईंट फॉलो करतो, पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यात भावनेची जोड दिली आहे, हे दिलंय, ते दिलंय. मग आणि स्वयंसूचना खरंच सुंदर असतात. म्हणजे इतक्या सुंदर स्वयंसूचना बनवलेल्या असतात ना. आणि सर, दिवसातून 2 वेळा तुम्ही म्हणाल तर आम्ही 3 वेळा पण घेतो. व्हेरी गुड सर. महिनाभर घेतल्या आणि नंतर कुठेतरी चाचणीचे रिझल्ट असतात, सामाईचे रिझल्ट, आम्ही विचारतो रिझल्ट काय लागला, तर रिझल्ट कमी, 50% पण धड मार्क नाही, धड हे नाही. अरे म्हटलं, तू सगळं एवढं व्यवस्थित करतोयस आणि स्वयंसूचना घेतोयस, मग तुला मार्क्स कमी का? अभ्यास करतोस की नाही? अहो सर, अभ्यास कशाला करायचा? म्हणजे अहो सर, तुम्हीच सांगितलं ना स्वयंसूचना घ्या, स्वयंसूचना घ्या, आणि मी सांगतो त्या पद्धतीमध्ये घ्या, आम्ही घेतो. अरे, हा म्हटलं, मूर्ख बाळा, असं करू नकोस. स्वयंसूचनेच्या जोडीला प्रयत्न व जिद्द हवी. तू बेसिक इनपुटच नाही दिलं, म्हणजे स्वयंसूचनेचं यंत्र तू बनवलंस, त्या यंत्रामध्ये काही टाकलंच नाही, रॉ मटेरियल, कच्चा माल टाकलाच नाही, तर तुला फिनिश गुड म्हणजे पक्का माल कसा मिळेल? तुला रिझल्ट कसा मिळेल? तुला रिझल्ट मिळण्यासाठी जो कसा तू पहिला अभ्यास करायचा तसाच करावा लागेल.
स्वयंसूचना घेतल्यामुळे तू अभ्यासाच्या घेतोयस ना, तर तुझा केलेला अभ्यास लक्षात राहील, तुला परीक्षेच्या वेळी बरोबर आठवेल, तुझी स्मरणशक्ती वाढेल, तुझी एकाग्रता वाढेल, तुझी अभ्यास करताना 10 विचार येतात ते कमी होतील, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, परीक्षेच्या वेळी लिहिताना प्रॉपर तुझं हँडरायटिंग चांगलं येईल, फोकस राहील. त्या सगळ्या गोष्टी होतील आणि जे तू 50-60% मार्क मिळवायचास त्याच इनपुटवर त्याच्यापेक्षा थोडं इनपुट वाढवलंस तर तू 80% मार्क मिळवू शकशील. याला तुला स्वयंसूचनेचा फायदा होईल. पण ज्याच्यासाठी तू अभ्यास करायचा तोच जर तू नाही केलास तर तुला कसा फायदा होईल? त्यामुळे मित्रांनो पॉइंट लक्षात घ्या. तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः स्वयंसूचनेच्या जोडीला प्रयत्न व जिद्द हवी. ज्याच्यासाठी स्वयंसूचना घेतोय, आमच्याकडे धोत्रे सर आहेत, मिलिंद धोत्रे सर प्राध्यापक आहेत. येस, मला दिसत आहेत. सर आपण उरण ना, सॉरी, ओके ओके, येस येस, उरण की पनवेलच्या म्यूट आहेत. येस, आपण मग त्यांना बोलायला. आणि इंजिनिअरिंगची लाखो मुलं त्यांच्याकडे असतात, सरांचे क्लास पण आहेत आणि प्रोफेसर आहेत ते. तर अभ्यासासाठी सर मला हे खूप वापरू शकता टेक्निक. ओके ओके सर, ओके. त्याच्या जोडीला स्वयंसूचना शक्य कोटी. मित्रांनो, स्वयंसूचना घेणारा बेसिक मार्क हा तो इथेच. म्हणजे स्वयंसूचना व्यवस्थित बनवतो, सगळं काही करतो, पण सगळ्यात चुकून किंवा मूर्खपणाने असं काहीतरी आपलं ध्येय चुकीचं ठेवतो ना, म्हणजे अव्वाच्या सव्वा, आणि त्याच्यासाठी स्वयंसूचना सगळ्या ऍडजस्ट करतो. आणि मित्रांनो, हे अव्वाच्या सव्वा ध्येय ठेवलं ना तर ते ध्येय काही पटकन मिळत नाही आणि मग त्याच्या मनात निगेटिव्हिटी येते. मग अरे मी तर म्हटलेलं शाहरुख खान सारखं मी होणार आहे, मी एवढा ऍक्टिंग मध्ये मला इंटरेस्ट आहे, हे आहे, मला शाहरुख खान बनायचं आहे, मी 3 महिने स्वयंसूचना घेतोय, पण मी शाहरुख खान सारखा व्हायला पाहिजे. अरे बाबा, त्या शाहरुख खानने किंवा सचिन तेंडुलकरने किती वर्ष ते काढली असतील त्याच्या त्या सरावामध्ये. तू 3 महिन्यात जर शाहरुख खान तुला सचिन तेंडुलकर मी जर करायला लागलो तर मी कुठे देव, म्हणजे देवापेक्षाही मोठा होऊन जाईल. देवाला एवढी वर्ष लागली त्यांना त्या अवस्थेमध्ये द्यायला. मित्रांनो, स्वयंसूचना घेताना सगळ्यात मोठा आपला जो, म्हणजे बऱ्याच लोकांचा, आमच्या विद्यार्थ्यांचा पण मूर्खपणा होतो किंवा अति उत्साहामध्ये. स्वयंसूचना घेताना परत एकदा सांगतोय, शक्य कोटीतील घ्या. तुमचं ध्येय शॉर्ट बघा मित्रांनो. अजून काही टेक्निक्स आहेत ज्याच्यात आपण, म्हणजे व्हिज्युअलायझेशन टेक्निक, उच्च मानसिक आपण विचार करतो की अमुक सारखं मी व्हायचं आहे, त्याचे विचार कॉपी करणं, पण ते वेगळे टेक्निक आहे. स्वयंसूचनेमध्ये तसे भानगड करू नका. स्वयंसूचना शक्य कोटीतील हव्यात. उद्या 45 किलोचा मुलगा आला आणि व्यायामशाळेत, मी आता सर उद्यापासून व्यायामशाळेत जातोय, त्याच्या जोडीला मी स्वयंसूचना घेतोय, माझी फिजिक एकदम त्या अर्नॉल्ड सारखी बनायला पाहिजे. हे, अरे राजा, अर्नॉल्ड सारखी नक्की बनेल, पण ते 1-1.5 वर्ष काढ. सूचना घे आणि त्याच्या जोडीला तो व्यायाम कर, म्हणजे शारीरिक मेहनत घे किंवा त्याच्याबरोबर प्रॉपर खाणं वगैरे ठेव आणि पॉझिटिव्हिटीच्या सूचना घे. किंवा म्हणजे उदाहरण दिलं, अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. पण स्वयंसूचना शक्य कोटीतील हव्यात. तुमचं जे ध्येय आहे ना ते टप्प्याटप्प्याने, म्हणजे साधा जर आपण कुठेतरी म्हणजे राजकीय कार्यकर्ते असू तर आपण लोकसंपर्क वाढवण्याच्या स्वयंसूचना घेऊया, प्रोग्रामिंग करूया. त्याच्यानंतर नगरसेवक होण्याच्या प्रोग्रामिंग करूया, त्याच्या दृष्टीने व्हिज्युअलायझेशन आणि स्वयंसूचना घेऊया. त्याच्यानंतर नगरसेवक मग कुठेतरी एखादं पद मिळत आहे का ते बघूया. त्याच्यानंतर राजकीय आपली कसं वाढवता येईल ते बघूया. मग आमदारकीसाठी प्रयत्न करूया, आमदारकीमध्ये मंत्रीपद एखादं मिळवूया, नंतर खासदारकीपर्यंत जाऊया. मित्रांनो, हे टप्पे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला बदलावं लागतं. एक टप्पा साध्य झाला की पुढच्या टप्प्याकडे जावं लागतं. हे कसं ते मी सांगणार आहे. स्वयंसूचनेचा हा खूप खेळ आहे. त्याच्यानंतर स्वयंसूचना सगळ्यात महत्वाचं, लिहून घ्या मित्रांनो, स्वयंसूचना चालू काळ व भविष्य काळ यांना जोडणाऱ्या हव्या. आता फार चांगला पॉइंट आहे मित्रांनो, आणि ह्या पॉइंटवर खूप बोलण्यासारखं आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. बरेचसे मानसशास्त्रज्ञ किंवा काही तत्वज्ञ किंवा काही म्हणजे विचारवंत यांचं ह्या पॉइंटवर प्रचंड मतभेद आहेत. प्रचंड मतभेद आहेत. इव्हन फॉरेनमध्ये पण काही असे मोठे मोठे विचारवंत आहेत जे म्हणतात स्वयंसूचना चालू काळात घ्याव्यात. आणि नेमकं विरुद्ध सांगतो एखादा, म्हणजे दुसरा माणूस, की भविष्य काळात मला अमुक फायदा होईल. मित्रांनो, मी एक ह्याच्यातला अभ्यासक म्हणून सांगतो आणि माझ्या वडिलांच्या संपर्कात, वडील 45 वर्ष या फील्डमध्ये होतो.
मित्रांनो, एकच काळ वापरून चालतच नाही. पहिली गोष्ट मध्ये काही तुम्ही मोटिवेशनल पुस्तकं वाचत असाल, त्यात ते म्हणतात मला फायदा झालाय, मला फायदा म्हणजे मुळात झालेला नसतो. झालाय, मला फायदा झालाय हा विचार करा आणि सूचना घ्या. आणि काही विचारवंत सांगतात मला फायदा होतोय, मला फायदा होणार आहे, अशा सूचना घ्या. मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी आहेत, दोन टोकाच्या आहेत, पण आपल्याला ह्याचा मध्य गाठता आल्या पाहिजे. मित्रांनो, स्वयंसूचना ह्या दोन्ही काळात असाव्यात. माझा आत्मविश्वास वाढलाय आणि वाढत चाललाय, किंवा माझा आत्मविश्वास अधिकाधिक वाढत चाललाय, दिवसेंदिवस माझ्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते, माझा आत्मविश्वास जबरदस्त वाढलाय आणि दिवसेंदिवस माझ्या आत्मविश्वासात वाढ होते. स्वयंसूचना घेताना एक लक्षात घ्या, तुम्हाला शक्यतो दोन्ही काळ त्याच्यात घ्यावे लागणार आहे. मित्रांनो, फार महत्वाचे ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही कितीही चांगलं हिप्नॉटिझम शिकलात, आत्मसंमोहन शिकलात, आणि तुम्ही ह्या गोष्टी जर माहितीच नाही आणि अप्लाय करत राहिलात तिकडे सूचना, तुम्हाला सूचना पळायला येणारच नाहीत. कारण तुम्ही कुठेतरी चुका करता आहात मित्रांनो. त्यामुळे ही जी मी तुम्हाला नियमावली देतो ना, इतकी परफेक्ट आहे ना, की गेली 45 वर्ष आमचे कित्येक विद्यार्थी म्हणजे कुठच्या कुठे पोहोचलेले आहेत. आज पण आपले एक पुण्यार्थी म्हणून जुने काहींना मी असेच दिलेले आहेत. माझ्या वडिलांकडे 1991 मध्ये हिप्नॉटिझम शिकले आणि त्याच्या आधी ते आत्मसंमोहनाचं वडील ऑफलाईन वर्ग घ्यायचे. सेम वर्ग सेम मी तुम्हाला दिलेलं आहे, ते पुस्तकात पण आहे, जे पुस्तकात दिले. हे वडिलांकडे शिकले, म्हणजे नंतर ते भिवंडीमध्ये फार मोठ्या वरच्या पदावर आहेत. आणि त्याचबरोबर स्वतः ते IT एक्सपर्ट असल्यामुळे स्वतः त्यांची IT कंपनी आहेत आणि सगळं सांभाळून ते दत्त साधक आहेत. परवाच्या बॅचच्या वेळी ते गिरनारला होते, तिकडून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आता मगाशी ते जॉईन झाले, कदाचित 26 लोक असतील, पण आता मला व्हिडिओ चालू आहेत तेच दिसत आहेत. नंतर आपण त्यांची ओळख करून देऊ. पुण्यार्थी म्हणून फार ग्रेट आहेत सुदेशचे. आणि बरेचशी चांगली लोक आहेत आपल्याकडे. आपण नंतर त्यांचे परिचय, म्हणजे आमचे सतीश साहेबांनी सांगितलं तसं परिचय करून घेऊया. पण आता आपल्याला शिकवण्याचं. मित्रांनो, तुम्हाला चालू काळ भविष्य काळाची गंमत कळली असेल. स्वयंसूचना बनवताना असं बनवा की चालू आणि भविष्य, म्हणजे मला एखाद्याला आत्मविश्वास नसतो, तो फक्त असं त्याने म्हणू नये मला आत्मविश्वास माझ्यात वाढ झाली आहे, किंवा त्यांनी असंही म्हणू नये की माझ्यात भविष्यात आत्मविश्वास, म्हणजे भविष्य सूचना घेऊ नये की माझ्यात आत्मविश्वास वाढेल. नाही मित्रांनो, मी जबरदस्त आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे आणि माझ्या आत्मविश्वासात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, अशा पद्धतीने सूचना घ्यायची. आणि अशी घेतली तर तुम्हाला लवकर फळायला येणार. आता सगळ्यात चांगला पॉइंट आहे मित्रांनो, स्वयंसूचना विना खटपट असाव्यात. वेबिनार मध्ये हा पॉइंट मी कधीच शक्यतो एक्सप्लेन करत नाही. हा खास आपल्या शिबिराचा पॉइंट आहे. आता विना खटपट हा शब्द म्हणजे आमच्या मागच्या बॅचचे लोक पण विचारची, तर ते विना खटपट म्हणजे काय हो? तर मित्रांनो, स्वयंसूचना तुम्ही ज्या काही 2-3 बनवणार आहे, त्या स्वयंसूचना तुम्ही ज्यावेळी अप्लाय करणार, त्या कशा अवस्थेत करणार आहात तुम्हाला मी सांगितलंय. तुम्ही अर्धजागृतीच्या अवस्थेत करणार, म्हणजे रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना अर्धजागृती त्यावेळी करणार, त्यावेळी, किंवा तुम्ही स्वतःला आत्मसमोहित करणार आणि मग त्या स्वयंसूचना घेणार. आता तुम्हाला समजा 2-3 स्वयंसूचना घ्यायच्या, म्हणजे तुमच्या आरोग्याबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल. आपण जनरल धरू आत्मविश्वास वाढण्याबद्दल, उत्साह वाढण्याबद्दल, ज्या काही तुमच्या वेगळ्या असतील. मी उदाहरण म्हणून देतो. मित्रांनो, ह्या स्वयंसूचना मला प्रॉपर पाठ पाहिजेत. का माहितीये? ज्यावेळी मला त्या अर्धजागृत अवस्थेत, म्हणजे आत्मसंमोहनाच्या अवस्थेत, किंवा म्हणजे ज्यावेळी झोपताना उठताना अर्धजागृतीची अवस्था असते, त्यावेळी जर मी घ्यायला गेलो ना मित्रांनो, आणि मी आठवायला गेलो माझी स्वयंसूचना कोणती होती, ती पहिली स्वयंसूचना ही होती, दुसरी कोणती होती ती, त्याची वाक्यरचना कोणती होती ती, असं जर मी आठवायला जरा जरी प्रयत्न केला, तर माझी जी अर्धजागृतीची अवस्था आहे, अल्फा स्टेज, ती इमिजिएटली भंग होणार. तुम्ही आत्मसमोहित असाल, आत्मसमोहित होत असाल आणि तुम्ही स्वयंसूचना आठवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही आत्मसमोहनातून जागा होणार. मित्रांनो, ही गंमत आहे. म्हणजे हे बऱ्याच लोकांना हे ज्ञान नसतं. तुम्ही नेहमीच्या जागृत अवस्थेत येणार, कारण तुम्ही तुमच्या बाह्य मनाला ताण देणार, ही स्वयंसूचना कोणती हे आठवण्याचा प्रयत्न करणार आणि आत्मसमोहनाची अवस्था निघून जाणार. तुम्ही परत जागृत होणार, जागेपणी आपण आहोत तसे होणार. किंवा काय होणार, तुम्हाला ते आठवणार नाही आणि मग तुम्ही नैसर्गिक झोपेत जाल, म्हणजे डीप तरी जाल किंवा झोपेत जाल. म्हणजे ज्याच्यासाठी मेहनत करून तुम्ही आत्मसंमोहन शिकताय किंवा आत्मसंमोहन करताय, ही सफल होणार नाही.
किंवा रात्री झोपताना घ्यायला गेलात तर आठवायचा प्रयत्न केला, स्वयंसूचना कोणत्या, त्या एका पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरं काय वाक्य आहे ते, तर रात्रीची झोप मोड होणार. तुम्ही त्या रात्रीची झोप तुम्हाला लवकर लागणार नाही किंवा डायरेक्ट झोपेत तरी जाल. त्यामुळे ज्या काही स्वयंसूचना आहेत मित्रांनो, माझं माझ्या वडिलांचं पण हे सांगणं आहे, त्या एका वहीवर लिहून काढा, वहीवर लिहून काढा आणि 50 वेळा वाचा. आता 50 वेळा अतिशयोक्ती होते, आम्ही आमच्या विद्यार्थ्या मुलांना 12वीचे वगैरे मुलं असतात सांगतो, पण मित्रांनो तुम्ही निदान 15-20 वेळा तरी वाचा. तुम्ही म्हणजे सगळे आपल्या आज एज्युकेटेड आणि चांगली लोक आहेत, खूप छान लोक आहेत, आपल्याला आजचा ऑडियन्स इतका सुंदर आहे ना, खूप चांगली चांगली लोक आहेत मित्रांनो. तर निदान 15-20 वेळा तरी वाचा, जेणेकरून डोळे बंद करून समजा माझ्यासारख्या माणसाने तुम्हाला झोपेतून उठवलं, हे तुझी स्वयंसूचना कोणती आहे, तर तुम्हाला असं इमिजिएट सांगता आली पाहिजे, ही माझी पहिली आहे, ही माझी दुसरी आहे, ही माझी तिसरी आहे. एवढ्या परफेक्ट तुम्ही जर सांगू शकलात तरच मित्रांनो तुम्ही त्या आत्मसंमोहनात घेऊ शकाल. आणि मित्रांनो हे मी एवढं पोटतिडकीने सांगतोय, म्हणजे आमचे वडील पण सांगायचे, मीही सांगतोय मित्रांनो. बरेचसे गुरु एक वेळ हे सांगतात की त्या पाठ करा, की म्हणजे धड सांगत नाही की स्वयंसूचना घ्या सांगतात, पण त्या पाठ करणं गरजेचं असतं हे सांगत नाही. मित्रांनो स्वयंसूचना आपल्या पाठ असल्या पाहिजेत, पाठ म्हणजे निदान 15-20 वेळा वाचल्या पाहिजेत. परत सांगितलं, तुम्हाला मी अचानक झोपेतून उठवलं आणि तुम्हाला विचारलं तुमची स्वयंसूचना, तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि जर त्यावेळी तुम्ही सांगू शकलात तरच तुम्ही तुमच्या आत्मसंमोहित अवस्थेत प्रॉपर घेऊ शकता. अदरवाईज तिकडे प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. आणि तुम्ही नवीन आहात, नवीनांना तर जास्त येतात प्रॉब्लेम, म्हणून नवीन माणसाने अधिक परफेक्ट राहणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर आपला आजचा पहिल्या पीपीटी मधला शेवटचा वाचा, स्वयंसूचना भावनांशी समरस हव्या. आता ह्या पॉइंटवर काल मी म्हणजे वेबिनार मध्ये थोडी एन्जॉयमेंट किंवा थोडस हास्य फुलवण्यासाठी याची ऍक्शन मी करून दाखवतो, पण अगदी खरं आहे मित्रांनो. अगदी म्हणजे काय काय माणसं अशी असतात ना, म्हणजे इव्हन आम्ही ऑफलाईनचे वर्ग घेतो आणि त्यावेळी प्रात्यक्षिक करून घेतो, त्यावेळी ती त्यांना सुरुवातीला स्वयंसूचना तयार करून घ्यायला सांगतो. मग ते थोडस तुम्ही स्वयंसूचना थोडस भावनांची जोड दिली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही स्वयंसूचना घेताय ना, त्यावेळी तो रस, भावनांचा रस तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे, तर तुमची इन्व्हॉल्वमेंट जास्त असेल. तुम्ही माझ्यात जबरदस्त उत्साह वाटतोय, माझ्यात आत्मविश्वास वाटतोय, मला आनंद होतोय, मी आनंदित आहे, किंवा मला आनंद, माझ्यात आनंद, उत्साह, आत्मविश्वास वाढत चाललाय, जे जे काही बनवाल म्हणजे ते तुमच्या पद्धतीने, तर त्याच्यावर थोडासा तुमच्या मेंटली फिजिकली तुम्ही त्याच्यावर इन्व्हॉल्व पाहिजे. आता होतं काय, थोडस म्हणजे आपण रात्री झोपताना सकाळी उठताना फ्रेश असतो आणि नेमक्या त्या स्वयंसूचना घेतो, किंवा आमच्या त्या सीडी मध्ये आम्ही 3 मिनिटं दिलेली आहेत, त्यावेळी पण घ्यायच्यात, मी ते नंतर सांगणारच नाही. तर स्वयंसूचना अशा घेतात, माझ्यात उत्साह वाढत चाललाय, आनंद पण होतोय, मला बरं वाटतंय. मित्रांनो हा डलनेस आहे, तुमची भावना, तुमचे इमोशन्स डल आहेत आणि नेमकं तुम्ही विरुद्ध स्वयंसूचनेसाठी हॅमर करताय मित्रांनो, नाही सक्सेस होत. कारण आपल्या भावना सुद्धा आपल्या अंतर्मनाशी जोडलेल्या असतात. तुम्ही अंतर्मनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताय आणि त्याच वेळी थोडस डल राहत आहे मित्रांनो. ह्याचा फायदा असा होणार आहे, आता तुम्ही स्वयंसूचना शिकता आहात, पण एकदा तुम्हाला आत्मसंमोहन जमायला लागलं, अजून 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, महिन्यांनी पकडा, 2 महिन्यांनी पकडा, तुम्ही कुठेही आत्मसंमोहित होऊ शकता. आणि तुम्ही म्हणजे प्रॉपर हे आत्मसंमोहनाचे सगळे खेळ करायची पण गरज नाही. तुम्ही कुठे आहात, आता आमचे गोदरे सर आहेत, मिलिंद सर आहेत, ते समजावं, त्यांचं अर्धा तास आणि 15 मिनिटांनी त्यांचा वर्ग सुरू होणार आहे, प्राध्यापक आहेत ते क्लासला, आणि त्यांना वाटलं थोडंसं आज दमून आलंय, 10 मिनिटं रिलॅक्स होऊया, आत्मसंमोहित होऊया आणि मग वर्गात जाऊया. आणि म्हणजे केवळ स्टाफ रूम मध्ये 10 मिनिटात ते पटकन आत्मसंमोहित होऊ शकतात. आणि आत्मसंमोहन एकदा जमायला लागलं की ते पटकन सूचना अप्लाय करू शकतात. मला जबरदस्त फ्रेश वाटतंय, मुळात ते दमून आलेले असतात, दिवसभर काहीतरी काम करत, मुलांच्या समोर त्यांना फ्रेश मध्ये जायचंय, मग ते पटकन 2 मिनिटात सूचना घेऊ शकतात. आणि 8-10 मिनिटाचा हा पिरियड आहे आत्मसंमोहनाचा, आणि त्या हॅमर करू शकतात. मला फ्रेश वाटते, उत्साह वाटतं, आनंद वाटतोय. मित्रांनो हे इतकं क्विक होऊन जातं ना, एकदा तुम्हाला ही प्रोसेस जमायला लागली ना, की म्हणजे तुम्हाला गाडी चालवायला शिकवली आणि तुम्ही एक्सपर्ट झालात, की उद्या मी तुम्हाला खंडाळ्याच्या घाटात चालवायला सांगितली तरी तुम्हाला जमेल, आणि तुम्हाला हिमालयावर घेऊन गेलो तरी तुम्हाला जमेल. म्हणजे तुमचं ते स्किल एवढं परफेक्ट होतं
तसं आत्मसंमून आणि स्वयंसूचना इतक्या परफेक्ट होतात आणि इतके झटझट रिझल्ट मिळतात की काही मिनिटात सुद्धा रिझल्ट मिळतात. अर्थात हे रिझल्ट काही कमी प्रमाणात पण असतात, ज्या प्रॉपर आपण 8-10-15 दिवस घेतो त्याच्यात जास्त असतात, पण झटकन फ्रेश वाटणं. बऱ्याचदा असं असतं की स्टेज शो वगैरे असतात, त्यावेळी आम्ही मुळातच गणपतीचे शो वगैरे असतात त्यावेळी दमून गेलेलो असतो. इथून पुण्याला जातो, प्रवासात सगळं हे झालेलं असतं, प्रवासाचे 4 तास, ट्रॅफिकचे 4 तास, सकाळची तयारी, म्हणजे 8-10 तास गेलेले असतात. पण पुण्यावर पोहोचल्याबरोबर ज्यावेळी स्टेजवर चढतो त्यावेळी लोकांसमोर एक उत्साह, आनंद दाखवायचा असतो. केवळ 2 मिनिटात आम्ही स्वतःला कंडिशनिंग करतो. जबरदस्त उत्साह वाटतो, आनंद वाटतोय. समोरच्या व्यक्तीला वाटतंय जसं काही म्हणजे शॉवर बाथ वगैरे घेऊन ही व्यक्ती आताच आलेली, एवढी प्रचंड उत्साह, आनंद निर्माण करता येतो. आणि कलाकारांना वगैरे तर ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो. पण मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना पण फायदा होईल म्हणून सांगतोय, स्वयंसूचना भावनांशी निगडीत हव्यात. एकदा तुम्हाला ते जमायला लागलं ना, की प्रोसेस करायची गरज नाही. तुम्ही कधीही स्वयंसूचना घेऊन स्वतःला फ्रेश करू शकता. त्याच्यासाठी हे प्रॉपर फॉलो करा. आता एक दुसरी पीपीटी दाखवतोय मित्रांनो, तुम्ही याचा फोटो काढून घेतला असेल. बरं, मी जे, एक मिनिट, दुसऱ्या पीपीटी कडे जाताना मित्रांनो, तुम्हाला समजतंय ना, सतीश साहेब, सुधीर साहेब, मिलिंद सर, म्हणजे पुढे फास्ट आहे ना होत आहेत. राहुल साहेब, राजेश, पुण्याहून आपण आहात. प्लीज येस टाईप करा की तुम्हाला काय वाटतंय. येस, तुम्ही थंब दाखवतायत. ओके ओके, संदेशजी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, हा जो आपला विषय आहे ना, मुळात तो एवढा इंटरेस्टिंग आहे ना, की म्हणजे आपण आता त्याच्यासाठी काही फी घेतली, गुरुदक्षिणा घेतली, तुमच्या हा गुरुदक्षिणेचा विषयच बाजूला आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला जमायला लागल्यात ना, की म्हणजे ह्याचं जे मोल आहे ना, ते म्हणजे शिक्षक किंवा मार्गदर्शक राहिला बाजूला, तुमच्या आयुष्यात लाखांनी कोट्यावधी रुपये किंवा कोट्यावधी आनंदाचे क्षण ह्यामुळे तुम्ही निर्माण करू शकता. खूप काही असं असतं की प्रॉपर एखादी गोष्ट आपण मनातून इच्छा करतो की ती मिळावी किंवा त्याच्यापर्यंत आपण तेवढी आपली लायकी बनवावी किंवा आपली तेवढी तयारी करावी, पण त्या गोष्टी होत नाही. तुमच्याकडे कॅपॅसिटी असते. मित्रांनो, ही अशी गुरुकिल्ली आहे जी व्यवस्थित एकदा वापरता आली ना, तर तुम्हीच आहात, मी परत सांगतो, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुमच्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर एवढं आहे आणि तुमच्यात एवढं चांगलं नॉलेज आहे की त्या नॉलेजचा प्रॉपर वापर तुम्हाला करता येऊ शकेल आणि खूप काही साध्य होऊ शकेल. मित्रांनो, त्यामुळे खूप सिरियसली तुम्ही घेताय, चांगली गोष्ट आहे आणि तेवढंच घ्या. आपण एक पुढची पीपीटी दाखवतोय. आणि जर आपल्याला शिकवताना कुठे वेळ वाढत असेल थोडासा, तर मला क्षमा करा मित्रांनो. 8:30 म्हणजे 8:30 ला असं नसतं. आपला हा विषयच एवढा आहे की हा बोलण्यात थोडंफार जास्त पुढे होऊ शकतं. प्लीज. मित्रांनो, ही एक दुसरी पीपीटी आहे. काल आपण ह्याच्यात काही काही सांगितलं होतं, कारण का ही जी पीपीटी आहे, ही आपल्याला कोर्सच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. मित्रांनो, स्वयंसूचना घेण्या अगोदर आपल्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करा. मी मगाशी आताही बोलताना सांगितलं की कित्येक लोकांना वाटतच नसतं की माझ्यात प्रॉब्लेम काय आहे. किंवा काही लोक माझ्याकडे येतात, म्हणजे मध्यंतरी एक प्रायव्हेट बॅच घेतलेली आयटी साठी. सर, आम्ही सगळे आयटी इंजिनियर्स आहोत. एक म्हणजे बरेचसे आयटी प्रोफेशनल होते, त्यांच्यासाठी एक ऑनलाईनचाच वर्ग झालेला. सर, आम्ही तर सगळे ग्रेट आहोत म्हणून तर आम्ही आयटी. असं नसतं मित्रांनो. आपल्यामध्ये काहीतरी कमी असू शकतो, आपण समजतो तसं कधीच नसतं. आणि जर आपल्यात काहीच प्रॉब्लेम नाही, तर एखाद्या म्हणजे गोष्टीमध्ये आपण आहोत, कुठेतरी आपल्याला जे काही कमी पडतंय किंवा आपल्याला कुठेतरी यश मिळवण्यासाठी, शारीरिक मानसिक आपलं चांगले होण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणून घेता येतात. आणि त्याच्यासाठीच उद्या मी तुम्हाला सेल्फ अनालिसिस टेक्निक शिकवणार आहे. मित्रांनो, स्वतःचं स्वयंमूल्यांकन किंवा कसं करायचं. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मला काहीच प्रॉब्लेम नाही, किंवा काही वेळा असंही होतं की आमच्याकडे काही विद्यार्थी वगैरे येतात, कॉलेजची मुलं वगैरे, म्हणजे त्यांना असं वाटत असतं की म्हणजे ते म्हणजे परिपूर्ण. किंवा काही एखादे माझ्याकडे मध्यंतरी केस पण आलेली, बिझनेसमन होता की त्याला बिझनेसमध्ये प्रचंड खोट येत होती, काहीतरी प्रॉब्लेम होत होते, पण त्याला काहीतरी असं वाटत होतं की माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी ठासून भरल्यात. JRD टाटांसारखा पण मी राहतो, मी असं करतो, मी तसं करतो. मित्रांनो, स्वतःच्या ह्या चुकीच्या संकल्पना तुमच्यात रुजल्यात, त्यामुळेच मला कुठेतरी खोट येते. काही वेळा स्वतःमध्ये न्यूनगंड असतात, काही वेळा स्वतःबद्दल अतिशयोक्तीच्या भावना असतात. म्हणूनच आत्ममूल्यांकन होणं गरजेचं आहे की स्वतःमध्ये अति आपण आहोत, अतिपणाची भावना आहे की आपल्यामध्ये आपण
खूप काही आहोत पण आपल्याला ते कळत नाहीये. त्याच्यासाठी स्वयंविश्लेषण करणं गरजेचं आहे. उद्या आपल्या लेसन मध्ये मुख्य तो स्वयंविश्लेषणाचाच भाग आहे. त्याची प्रश्नावली रात्री 11:30 वाजता तुमच्या ग्रुपवर येणारच आहे, की तुम्ही वाचवा किंवा उद्या सकाळी देईन. रात्रीचं तुम्हाला काही हे असेल तर उद्या सकाळी 9च्या नंतर प्रश्नावली येईल, ती दोनदा वाचून ठेवा. उद्या आपला पहिला लेसनच आहे स्वयंविश्लेषण कसं करावं. त्याच्यानंतर पुढचा गोष्ट आहे, आपल्या चुकीच्या गोष्टीची जाणीव ठेवा व त्यावर स्वयंसूचना घ्या. मित्रांनो, एकदा स्वयंसूचना घ्यायला जमली ना, की एखादी गोष्ट तुम्हाला जाणवली की तुमची चूक आहे, इमिजिएट ती मान्य करा आणि त्याच्यावर स्वयंसूचना घ्या. जर ती चुकीची गोष्ट तुम्हाला जाणवली आणि तरीही तुम्ही तसंच चुकीचं करताय मित्रांनो, त्याचा म्हणजे 10 चुका कराल, सेम एक चूक 10 वेळा रिपीट कराल ती गोष्ट खरी. पण त्याच्यापेक्षा असा प्रॉब्लेम होतो की तुमच्या मनावर, तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर चुकीचं प्रोग्रामिंग होतं, जे नंतर महिनोन-महिने स्वयंसूचना घेतलं तरी कमी होणार नाही. त्यामुळे एकदा दोनदा चुकलाय आणि आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही, इमिजिएट त्याच्यावर ऑटो सजेशन टेक्निक हॅमर करा, स्वयंसूचना चालू केला. तसं न करता तीच गोष्ट सतत चुकवत राहिलात तर ब्रेनवर चुकीचं प्रोग्रामिंग होईल आणि मग एकदा चुकीचं प्रोग्रामिंग झालं की ते चुका खणून काढायला वेळ जाईल आणि त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. तिसरी गोष्ट, आता खूप लोकांचं आहे, सर एवढं जीव तोडून सांगता आहात तर आम्हाला यश का मिळत नाही? राजा तू किती दिवस घेतोयस? सर 4 दिवस झाले. तुझा प्रॉब्लेम काय आहे? सर माझा एक्स प्रॉब्लेम आहे. बरं किती दिवस प्रॉब्लेम आहे हा? सर असेल काहीतरी 7-8 वर्षापासून आहे. आणि त्याच्यावर किती उपचार केले? सर झाले उपचार खूप केले सर मी. म्हणजे असं नाही, मी खूप उपचार केले, लाखो रुपये घातले, सायकियाट्रिस्टकडे गेलो, हे केलं. अरे बाळा, जर सायकियाट्रिस्टकडे गेला तरी त्यांच्या औषधाने गुण नाही आलं, तू काउन्सिलिंग केलं तरी पटकन बरा नाही झाला, तात्पुरता फायदा झाला, अमुक केले, अंगारे दुपारी सगळं तुझं झालं. आणि आता तू मला सांगतोयस 4 दिवसात मला बरं वाटलं पाहिजे. अरे मी देव आहे की म्हणजे मी देवा पुढचा झालो की मी तुला काहीतरी संत झालो की लगेच तुला एका पट्ट्यात बरं कर. अरे बरं करणारं तुझं मन आहे. तू स्वयंसूचना घे, बरोबर घेतोय तू, सगळं ह्याच्यात घेतोय. पण ह्या गोष्टीसाठी एवढे 7-8 वर्ष तुला प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी निदान 1-1.5 महिना तरी इन्व्हेस्ट कर. 1-1.5 महिना तरी, म्हणजे 21 दिवस, 1.5 महिना किंवा 90 दिवस हे कॅटेगरी असतात. निदान 1.5 महिना स्वयंसूचना घे. तू 4 दिवसात जर विचार केलास की तुला फायदा होईल तर तुला होणारच नाही. म्हणजे असं झालं, मी उदाहरण बऱ्याच वेळी देतो की डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमची तब्येत नाजूक आहे, तुमची तब्येत सुधारली पाहिजे, हे घ्या, ही कॅप्सूलची बाटली घ्या, ही तुम्ही 2 महिने घ्या, 3 महिने घ्या, कोर्स करा. कधी कधी B12 देतात, कॅल्शियम देतात. और ते B12 देतात, ते 3 दिवस घेऊन तुमच्या रक्तात B12 कधीच वाढत नाही. कॅल्शियमच्या गोळ्या घेतात, ते म्हातारपणात तर बऱ्याच वेळा घ्यावा, बऱ्याच कालावधी घ्यावा लागतात. पण तरुण असाल तर 8 दिवस घेऊन तुमच्या रक्तात कॅल्शियम वाढू शकेल का? तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम तसं नाहीये. त्याच्यासाठी 2-3 महिने जावे लागणार आणि त्याही रिझल्ट मिळणार. काही ना डॉक्टर गोळ्या देतात, औषध सिरप घ्या, हे टॉनिक घ्या, तुमची तब्येत सुधरेल. हा उठतोय, 2 दिवस टॉनिक घेतो, तिसऱ्या दिवशी आरशापुढ्यात जाऊन बघतो, काय डॉक्टर कुठे काय सुधारली. 4थ्या दिवशी जाऊन बघतो, डॉक्टर बहुतेक काय खरं नाही. 5व्या 6व्या दिवशी डॉक्टरने मला बहुतेक काय बरोबर दिलं नाही. मग दुसरा कोणीतरी सांगतो, अरे नाही, त्या डॉक्टरने मला औषध दिलं, मला खूप तब्येत माझी सुधारली. हा सांगतो, तुला दिलं असेल रे, पण त्यांनी मला काही बरोबर दिलं नाही. मित्रांनो, डॉक्टरने सांगितलं असतं 1.5-2 महिने घ्या, ह्यांनी 2 महिने घेतले तरी याची तब्येत सुधारत नाही. त्याच्या बरोबरच्यानी 1 महिना घेतला, त्याची तब्येत सुधारली. मित्रांनो, याचं उत्तर काय? याचं उत्तर, त्याला स्वतःवर विश्वास नाही, डॉक्टरांच्या औषधावर विश्वास नाही आणि मुख्य म्हणजे त्याला झटपट रिझल्ट हवेत. मित्रांनो, तो रोज जाऊन औषध घ्यायचं आणि आरशापुढे आपली तब्येत चेक करायचा, सुधारलंय किती. मित्रांनो, कधी सुधरू शकत नाही, कारण पहिल्या 2-4 दिवसातच तब्येत सुधारलेली नसते आणि मग मनावर निगेटिव्ह प्रोग्रामिंग होतं. म्हणजे नकारात्मक स्वयंसूचना तुमच्या मनावर रुजते की याचा फायदा होत नाही, याचा फायदा होत नाही. आणि जो 1 महिन्याने 1.5 महिन्याने फायदा होणार आहे तोही ह्याला होत नाही. मित्रांनो, त्यामुळे थोडासा धीर धरा. आणि मी आपण म्हणजे सांगतोच आहोत तुम्हाला की त्वरित सॉरी, यशाची ताबडतोब अपेक्षा ठेवू नका मित्रांनो. त्याच्यासाठी थोडासा धीर धरा. आपले प्रॉब्लेम बरे होणार आहेत, टप्प्याटप्प्याने बरे होणार आहेत.
डॉक्टरांनी औषध दिलेलं जसं 2-4 दिवसात पळत नाही, तसं हे लगेच नाही होणार. छोटे-छोटे प्रॉब्लेम 2-4 दिवसात सुधारतात. पण मोठी असेल तर थोडासा वेळ लागू शकतो. स्वयंसूचना घेताना मनातील विचार कमी असावेत. येस मित्रांनो, हा आपल्या कोर्सचा मुख्य भाग आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल, सर मनातले विचार कसे कमी होणार? त्या विचारांसाठीच तर आम्ही आलोय तुमच्याकडे. मग तुम्ही म्हणताय स्वयंसूचना घ्यायचे, मुळात विचार कसे कमी करायचे? तर मित्रांनो, त्याच्यासाठीच काही टेक्निक्स वापरावी लागतात. काही रिलॅक्सेशनच्या पद्धती आपण करून घेतो 4 दिवसात आणि त्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच एक सीडी दिलेली आहे. सीडीची क्लिप दिलेली आहे. अजून मी तुम्हाला 2-3 अशा प्रकारच्या देणार आहेत, पण ते सुरुवातीचे आहे. सगळ्यांनी मी आता समोर आहात, सगळ्यांनी दिवसातून 2 वेळा ती सीडी ऐकायची. फक्त अर्ध्या तासाचे लॉकडाऊन आहात, घरी आहात, कधी ऐकू शकतो. त्या सीडीमुळे तुम्ही संमोहित अवस्थेत जाता आणि बाहेर सुद्धा येतात. नकळतपणे तुमच्या मनातले विचार कमी होतात. हा एक बाहेरचा म्हणजे ॲडिशनल भाग घेतलाय. त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निक शिकवणार आहे. मन शरीर आणि मन शिथिल करण्याची क्रिया म्हणजे आज मी करून घेणार आहोत. उद्या आपण ह्या विषयावर जास्त बोलू. तर ते करायचं आहे. त्याच्यामुळे विचार कमी होतात आणि एकदा विचार कमी झाले, की तुम्ही ज्या काही स्वयंसूचना घ्याल, त्या मस्तपैकी अगदी व्यवस्थित दिसतात. त्याच्यानंतर गाडी चालवताना मी काल सांगितलं यंत्रावर चुकूनही घेऊ नका मित्रांनो. हे आमच्या पहिलं आहे. उद्या असं काहीतरी कराल तर स्वयंसूचना राहतील बाजूला, तुम्ही हॉस्पिटलाइज होऊ शकता. तीव्र गंभीर एखादं स्किझोफ्रेनिया डीप डिप्रेशन असेल तर त्यांनी स्वयंसूचना घेण्याच्या भानगडीत पडू नये. बाकीच्यांनी घेऊ शकता. स्किझोफ्रेनियामध्ये स्वयंसूचना लागू पडत नाही. उलट जास्त कुठेतरी हॅलोजन झाल्यासारखं वाटू शकतो डीप डिप्रेशन. केवळ स्किझोफ्रेनिया डीप डिप्रेशन किंवा एपिलिप्सी फिट असेल तर त्यांनी घेऊ नये. बाकी सगळ्यांनी घेऊ शकता. ओके मित्रांनो, हे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढेही आपण जाणार आहोत. आज आपल्याला अजून 15-20 मिनिटं लागू शकतात. येस येस, आपल्याकडे सगळ्या क्षेत्रातले आहेत. लेडीज आहेत, जेंट्स आहेत. एक लेडीज मला वाटतं डॉक्टर आहेत, त्या उद्यापासून जॉईन करतील. चांगली चांगली लोक आहेत. तर आजचा टास्क मित्रांनो असा आहे, मी पुढे जाण्या अगोदर मी परत एकदा सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काय आवश्यक गोष्टी आहेत किंवा तुम्हाला वाटतायत, याच्यासाठी 2 ते 3 स्वयंसूचना तयार करू शकता. एक तर समजा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असू शकते, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी असू, एकाग्रता वाढवण्यासाठी असू दे, तुम्हाला चिंता विकृती वगैरे काही सतत टेन्शन चिंता करायची असेल त्यांच्यासाठी असू शकते. एखादी वाईट गोष्ट गेल्या वर्षभरात असं काहीतरी घरात एखादी डेट किंवा असं काहीतरी झालं, त्या विचारांमध्ये तुम्ही जर अडकलेले असाल, कुठेतरी त्या तणावामध्ये असाल, तर त्याच्याशी बाहेर पडण्यासाठी असू शकते किंवा बऱ्याच काही असू शकतात. पण तुम्हाला आजचा टास्क असा आहे मित्रांनो, तुम्हाला 2 ते 3 स्वयंसूचना बनवायच्या आहेत. हे बनवायला काही मोठं कौशल्य नाही मित्रांनो, फक्त 3 मिनिटाचं काम आहे. 1 मिनिटाला एक होईल. 3 मिनिटाचं काम आहे आणि त्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचं. मित्रांनो, तुम्ही स्वयंसूचना कशा टाकल्यात किंवा त्याला काहीही म्हणजे मला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाहीये. मला फक्त एवढं हवं आहे, की आता समोर म्हणजे आता राजेश जी आहे, मिलिंद जी आहे, शेखर, राहुल, कैलास जी आहे, मयुरीताई आहे, की अजून समोर जे जे कोणी दिसत आहेत, मित्रांनो तुम्हाला जमतंय, तुम्हाला करायला येतंय एवढं महत्वाचं. तुम्हाला भले तुम्हाला स्वतःच्या प्रॉब्लेमवर स्वयंसूचना करायचे नाहीत, नको करू. जनरल करा, तुम्ही टेन्शन्स काढण्यासाठी करा, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी करा, आनंद वाटण्यासाठी करा, आळस काढण्यासाठी करा. ह्या कोणत्याही करा, पण तुम्हाला जे कॅटेगरी सांगितली आहे पॉझिटिव्ह असाव्यात अशा, ह्या कॅटेगरीमध्ये करा. मित्रांनो, एकदा तुम्हाला मला कळलं की तुम्हाला स्वयंसूचना घ्यायला येते किंवा स्वयंसूचना बनवायला येते, तर उद्या आपण स्पेसिफिक प्रॉब्लेमवर स्वयंसूचना कशा घ्यायच्या हे शिकणार आहोत. याचा उपयोग असा आहे की तुम्ही स्वतःला पण त्याचा उपयोग करून देऊ शकाल आणि तुम्ही लोकांसाठी पण देऊ शकाल. त्यामुळे समोर दिसत आहेत सतीशजी, राहुलजी, कैलासजी, मयुरीताई, शेखर, मिलिंदजी, सगळ्यांनी आणि इतर पण आहेत, सगळ्यांनी एक टास्क आहे मित्रांनो. आणि हा टास्क का महत्वाचा आहे, तुम्ही जर चुकत असलात, लक्षात घ्या, स्वयंसूचना म्हणजे तुम्हाला येतातच बरोबर, मी त्याबद्दल नाही, पण तुम्ही जर चुकत असलात तर त्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जी काही चूक आहे ती सुधारून मी तुम्हाला योग्य पद्धतीने लिहून दाखवेन किंवा योग्य पद्धतीने तीच स्वयंसूचना लिहून दाखवेन.
जेणेकरून समजा एखाद्याची एखादी चूक असेल तर उरलेल्या 10 लोकांना सुद्धा ते कळू शकतं की असं नसतं, असं करायचं असतं. त्यामुळे मित्रांनो हा टास्क आहे आणि आपला हा जो कोर्स आहे ऑनलाईन, मित्रांनो ह्या टास्क शिवाय कंप्लीट होऊच शकत नाही. समोर जर तुम्ही असता तर समोरच्या समोरच आम्ही करून घेतो. ऑफलाईनला हे समोरच्या समोर गोष्टी असतात. पण मित्रांनो आपण जे काही शिकवतोय ते तुम्हाला कळतंय की नाही, त्यामुळे सगळ्यांनी करायचं आहे. सगळ्यांनी केवळ तुम्हाला 3 मिनिटं द्यायचे मित्रांनो. 5 मिनिटात तुम्ही मोकळे. 3 मिनिटं अशासाठी की त्या स्वयंसूचना तुम्ही 3 मिनिटापेक्षा कमी व्यवस्थित लिहाल. फक्त टाईप करताना कदाचित तुम्हाला व्हॉट्सअपवर वेळ लागू शकतो. ज्याच्याकडे तो माईक म्हणजे आवाजाचं टायपिंगचं असेल तर त्यांना बेस्ट. तर तुम्हाला स्वयंसूचना घ्यायच्यात. प्रत्येकाच्या स्वयंसूचना वेगळ्या असू शकतात. म्हणजे असं मी तुम्हाला सांगितलं नाहीये की विद्यार्थ्यांसाठी करा, स्टेज डेअरिंगसाठी करा किंवा अजून कसल्यासाठी लेडीजसाठी करा. नाही मित्रांनो, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक 2 ते 3 सूचना भले मग माझ्या असू दे किंवा जनरल असू दे, म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी असू दे किंवा एखाद्याला स्वतःच्या प्रॉब्लेमवर मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी त्याप्रमाणे टाका. हा एक टास्क. दुसरा टास्क हा ग्रुपमध्ये टाकायचा आहे. दुसरा टास्क मित्रांनो, एखादा प्रॉब्लेम असा तुम्हाला काही असू शकतो का? तर कृपया तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअपवर केवळ प्रॉब्लेम लिहून पाठवू शकता. म्हणजे मागच्या बॅचला कोणीतरी मला विचारलेलं, एक लेडीज होत्या, आमच्या ताई होत्या. त्या म्हणाल्या, "सर मला वजन वाढण्यासाठी, सॉरी वजन कमी करण्यासाठी सूचना द्या." अजून एखादे चिंता विकृती, एकाने स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम वगैरे, म्हणजे प्रत्येकाचे वेगळे होते. तर ते मी सगळ्या लिहून घेतलेल्या आणि ज्यावेळी आपलं तिसऱ्या दिवसाचं स्पेसिफिक स्वयंसूचनेचं लेसन असतो त्यावेळी इतर तर मी घेतल्याच होत्या, पण त्यांची नावं न घेता, म्हणजे ज्यांनी पाठवले त्याची नावं न घेता त्या प्रॉब्लेमवर सुद्धा कशा स्वयंसूचना घेता येतात हे मी सगळ्यांना सांगितलेलं, की जेणेकरून सगळ्यांना त्याचा उपयोग करून घेता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला 2 टास्क दिलेले आहेत. पहिला टास्क म्हणजे अजून एक टास्क आहे तो नंतर आहे. पहिला टास्क आहे तुमचा की तुम्ही कोणतेही 2 ते 3 स्वयंसूचना बनवायचे आहेत. कोणत्याही गोष्टीवर बनवा. कॉन्फिडन्स वाढवण्यावर बनवा, टेन्शन काढण्यावर बनवा, कशावरही बनवा. मनोबल वाढवण्यावर बनवा, भीती काढण्यावर बनवा किंवा तुमचा एखादी समस्या असेल त्याच्यावर बनवा, व्यक्तिमत्व विकासावर बनवा आणि तुम्हाला त्या ग्रुपवर टाकायचं आहे. एका दोघांनी टाकलं काही इतरांना पण वाटतं टाकावंसं किंवा अजून आपण काहीतरी त्याच्यात करावंसं. आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्यात जर जरा जरी काही मिस्टेक असेल तर मी लगेच ते क्लिअर करीन, जेणेकरून काय मिस्टेक झाली ह्या पुढच्या ह्याच्यात आपल्याला ती क्लिअर करता येईल तुम्हाला स्वतःला आणि इतरांना पण कळेल. मित्रांनो, कळलेलं आहे तुम्हाला? ओके, बरोबर पटतंय का? प्लीज यस टाईप करा. म्हणजे तुम्ही त्याच्यात व्हिडिओ चालू आहे ते बरेचसे थंब दाखवत आहेत आमचे मिलिंद सर, सतीशजी, राहुल, शेखर, राजेशजी. इतरांचेही व्हिडिओ चालू आहेत पण समोर सगळे मी एकाच वेळी बघू शकत नाहीये. पण इतर ओके ओके, सुधीरजी ओके, राहुल ओके ओके, येस येस, कैलाशजी, कैलाशजी आपण पण अगदी मनापासून तयार करा, कारण तुम्ही सुद्धा ट्रेनिंग फील्डमध्ये आहात आणि तुमच्यासारखी लोक तर खूप लोकांसमोर जाणार. आता एक मानसी ताई आमच्या आहेत, आता जॉईन झाल्यात की नाही दिसत नाही, 26 असतील कुठेतरी. त्या पण ट्रेनर्स आहेत. आपले 3 ट्रेनर्स आहेत. आता दुसरे वाघमारे आहेत, वाघमारे योगा शिक्षक आहेत. येस संदीपजी, जरूर. आणि हे टास्क पूर्ण करायचंच आहे, कारण काय तुमचं आणि आमचं कुठेतरी रिलेशन आहे आणि या रिलेशन मध्ये आपण हे करतोय. ओके ओके ओके, खुशी. आपण पुढे जातोय आता. सॉरी मित्रांनो, 8:30 वाजले पण आपल्याला 10-1 मिनिटं 10-15 मिनिटं लागू शकतील. सगळ्यात पहिलं क्षमा की वेळेचं टायमिंग आपण एक बंधन दिलेलं असतं, पण आमच्याचकडून ते बंधन वाढवावं लागतंय. त्यामुळे उद्या तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे 9 धरून चला, आणि आपल्या चांगल्यासाठीच आहे, कारण काय खूप काही आपल्याला देता येते. ओके, ठीक आहे. मी चॅट सोडतोय थोडा वेळ आणि मुख्य मुद्द्याकडे येतोय. धन्यवाद, आपण सगळ्यांनी चॅटवर हे केलेलं आहे. ओके, धन्यवाद. मुख्य मुद्द्याकडे येतोय. 1 मिनिट. मित्रांनो, आता ह्या ज्या स्वयंसूचना घेतल्यात, आज तुम्ही ह्या अप्लाय करून घेऊ शकता. आज ह्या अप्लाय कधी करायच्या? तुम्हाला रात्री झोपताना, म्हणजे आता तुम्ही ज्या बनवाल ना, रात्री झोपताना आणि सकाळी उठताना त्या स्वयंसूचना घेऊ शकता. रात्री झोपताना म्हणजे तुमच्या बेडवर पडल्यावर एक थोडीशी धुंदी अवस्था येते, धड झोप लागत नाही, धड जागृती नसते. ही अल्फा स्टेज असते. ह्या अवस्थेत तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकता. अल्फा स्टेज मी काल दाखवलेली आहे आणि आता आपल्या ह्याच्यानंतर 10 मिनिटाचं रिलॅक्सेशन आहे, तर मी पटकन ती अल्फा स्टेजची पीपीटी तुम्हाला एकदा परत दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल.
मित्रांनो, स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून ठेवा, कारण त्या तुमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. आपण जागे आहोत याला बीटा अवस्था म्हणतो आपण शास्त्रीय भाषेत. त्याच्यानंतर अर्ध जागृतीची अवस्था आहे, ते आपण तुम्ही हँड राईज केलेले आहेत, आपण घेऊया. थोडंसं एक बोलण्याचा फ्लो आपण संपूया आधी. अर्ध जागृतीची अवस्था त्याला अल्फा स्टेज म्हणतो. त्याच्यानंतर एक गहिरे ध्यान असते, म्हणजे गहिरे ध्यान म्हणजे साध्या भाषेत समाधी सदृश्य अवस्था येते, किंवा बाह्य मन हे बऱ्यापैकी झोपलेलं असतं. त्यामुळे त्या अवस्थेत तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकत नाही. स्वयंसूचना अशा अवस्थेतच घेऊ शकता ज्यावेळी बाह्य मन पण जागृत आहे आणि अंतर्मन पण जागृत असतं, किंवा बाह्य मन कमी जागृत असतं आणि अंतर्मन पण जागृत असतं. यावेळी ती फक्त अल्फा स्टेजला. त्याच्यानंतर शेवटची अवस्था आहे झोप, तुमची नैसर्गिक झोप. त्यावेळी तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकत नाही, काही झोपेत तुम्हाला ते कळत नाही. तर मित्रांनो, रात्री आता ज्या तुम्ही स्वयंसूचना करणार आहात, मी तुम्हाला ते करेक्शन करून देईन. आणि तुम्ही जर त्या स्वतःसाठी केल्यात तर मित्रांनो, आजपासून तुम्ही रात्री झोपताना, ज्यावेळी जसं आपण पूर्वी एक पद्धत होती, रात्री झोपताना श्लोक वगैरे म्हणायचे किंवा काही असं म्हणून थोडंसं मग झोप लवकर यायची. आता काय होतं, रात्री झोपताना आपण मोबाईल सॉरी म्हणजे प्रत्येकाचं एक फार कॉमन आहे, मोबाईल बघत बसतो, कुठेतरी युट्यूब बघतो किंवा फेसबुक बघतो, काहीतरी नको म्हणजे मन अस्थिर करणाऱ्या गोष्टी चुकून पाहिल्या जातात, आणि त्या किंवा टीव्हीच्या सिरियल्स बघतात, आणि मग त्याच गोष्टी तुम्हाला रिमेंबर होत राहतात आणि झोप तुम्हाला लवकर लागत नाही. मित्रांनो, जर तुम्ही थोडंसं रात्री झोपताना ह्या स्वयंसूचना घेतल्यात ना, तर ज्याला झोपेचे प्रॉब्लेम आहेत मित्रांनो, ते सुद्धा लवकर जातील. म्हणजे झोपेच्या प्रॉब्लेमवर कशा स्वयंसूचना घ्यायच्या हे आपण शिकवणार आहोत. परवा तो लेसन आहे आपला स्पेसिफिक स्वयंसूचना. झोपेच्या समस्या आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत की ते ट्रायका किंवा कंपोज ह्या 2-3 गोळ्या घेऊन सुद्धा तेवढी झोप लागत नाही. पण ह्या 8-15 दिवसात आत्मसंमोहन किंवा संमोहन उपचार किंवा संमोहन शिकल्यामुळे कित्येकांच्या ट्रायका गोळ्या कमी केलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत, कंपोज गोळ्या किंवा झोपेच्या इतर काही गोळ्या. मित्रांनो, हे जे माध्यम आहे ना, झोप लागण्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही उद्या तर आपल्या रिलॅक्सेशन मध्ये आम्ही कंडिशनिंग करणार आहोत की जे आहेत त्यांना फार लवकर झोप लागेल, सकाळी ज्यावेळी त्यांना जागा व्हायचंय त्यावेळी जागा होऊ शकेल. उद्या आपलं रिलॅक्सेशन आहे, त्याच्यात हे कंडिशनिंग आहेच. पण तुम्ही स्वतः जरी वापरत असलात मित्रांनो, तर झोप फार लवकर लागणार आहे. आणि त्यासाठी रात्री झोपताना तुम्ही ह्या स्वयंसूचना घेतायत, सकाळी उठताना घेतायत. आणि मित्रांनो, काही दिवस तुम्ही ह्या सतत घ्यायच्यात, आणि ह्या स्वयंसूचना कशा बनवायच्यात हे तुम्हाला शिकवलेलं आहे. आज पण खास घेतलंय, आणि तरीही काही चुकत असल्या तर आपण ते करून घेऊ. ओके मित्रांनो, तुम्ही घेणार आहात मला कळलंय. आणि उद्यापासून आपण आत्मसंमोहन शिकवतोय, त्यामुळे ते आत्मसंमोहनात घेणार आहात, नक्कीच घेणार आहात तुम्ही. पण आज तुम्ही रात्री झोपताना पण घेणार आहात आणि सकाळी उठताना. मी सांगितलं म्हणून नाही घेणार आहात, हा तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही घेणार आहात. आणि एकदा तुम्हाला जमलं ना, तर ह्याच्यात वैविध्य एवढं आणता येतं ना, की म्हणजे तुमचे प्रॉब्लेम किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला ज्या काही अपेक्षा असतात, ह्या अपेक्षा साध्य होण्यासाठी प्रोग्रामिंग असतं, हे सगळं करता येऊ शकतं. पण बेसिक आपण ABCD किंवा फाउंडेशन हा आजचा भाग बघतो. ओके मित्रांनो, आज आता स्वयंसूचना कशा घेण्यात वगैरे आज आपला बराचसा भाग शिकून झालेला आहे. आजचा फाउंडेशन आहे. आजच्या भागात जर तुम्ही अगदी चांगले यशस्वीपणे स्वयंसूचना घेऊ शकलात, बनवू शकलात मित्रांनो, उद्यापासून तुम्हाला आत्मसंमोहन शिकवणार आहे, नंतर प्रॅक्टिसने खूप चांगलं येणार आहे आणि तुम्ही स्वतःला चांगल्यापैकी आत्मसंमोहित करू शकणार आहात. पण त्या अवस्थेत तुम्हाला ज्या तुम्ही आज शिकलेला भाग आहे त्या स्वयंसूचना घेता येणं गरजेचं आहे. आत्मसंमोहन कितीही चांगलं शिकलात आणि जर स्वयंसूचना प्रॉपर घेऊ शकलात नाही किंवा बनवताच येत नाही किंवा मिस्टेक पूर्ण घेत असलात तर फायदा होण्यापेक्षा चुकीचं होणार. त्यामुळे आजचा लेसन हा खूप महत्वाचा आहे. आज आपलं जास्त रिलॅक्सेशन नाहीये, बडबड आहे, पण खूप समजावण्याचं आहे. उद्यापासून आपलं टप्प्याटप्प्याने, म्हणजे आज आपण शेवटची 10 मिनिटं रिलॅक्सेशन घेतोय, उद्या अर्धा तासाचं असेल, परवा पाऊण तासाचं असेल, आणि त्याच्या पुढे जवळजवळ 1 तासाचं आपलं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे प्रत्येक लेसनला रिलॅक्सेशन आहे. परवाच्या भागात टप्प्याटप्प्याने वाढत जाईल ते, तो भाग वेगळा झाला. ओके मित्रांनो, आता आजचा जो सांगण्याचा भाग आहे तो समजून म्हणजे तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आता आपला थोडा प्रॅक्टिकल आणि प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनचा भाग घेणार. मित्रांनो, मी परत सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना स्वयंसूचना कशा असाव्यात हे कळलेलं आहे.
प्लीज कळलं असेल तर यस टाईप करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळलेलं आहे. आणि तरी कोणाला असेल तर कृपया मला व्हॉट्सअप वर किंवा फोन करू शकता. एनी टाइम तुमच्यासाठी मी हजर आहे. तुम्हाला आता येस येस, धन्यवाद धन्यवाद. यस टाईप केलं. हे यस टाईप करणं गरजेचं का, की म्हणजे केवळ आपलं इंटरॅक्शन असावं. काहींचे हँड रेज आहेत, ते आपलं आता प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन झालं की मी 5 मिनिटं देणार आहे त्यांना बोलायला. येस मयुरी जी, यू कॅन अंडरस्टँड. व्हेरी गुड. संदीप जी, धन्यवाद धन्यवाद. हो हो हो, शुअर शुअर शुअर. दिग्विजय कॉल करा. आणि कॉल करणं दिग्विजय साहेब तुमचा हक्क आहे. कारण काय, आपलं ऑनलाईन मेथड आहे, 1.5 तासात आपण जास्तीत जास्त शिकवतोय. पण ऑफलाईनला कसं ते म्हणजे अगदी व्यवस्थित समजून घेणं. धन्यवाद. तर तुम्ही कधी फोन करू शकता. कैलासजी धन्यवाद. कळणं नाही, तुम्ही रुजवत आहात आमच्यात. धन्यवाद. खूप चांगली कॉम्प्लिमेंट दिली. आणि कैलासजी असंच आपल्याला पुढे जायचं आणि सगळेच आपण व्हेरी गुड गुड, चांगली कॉम्प्लिमेंट. ओके मित्रांनो, आपण सुरू करूया. आजचं रिलॅक्सेशन मी जास्त डीप मध्ये नेत नाहीये. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन आहे. फक्त ह्याला शरीर आणि मन शीतलीकरणाची कला म्हटलं जातं. प्राचीन काळापासून हा वापर होतो आहे. तुम्ही शांत एखाद्या खुर्चीवर बसा, जे बेडवर असतील तर बेडवर बसा. आजच्या अवस्थेमध्ये शक्यतो म्हणजे झोपून करू नका. कारण आज आपण डीप मध्ये नेणारच नव्हत, फक्त एक रिलॅक्सेशन शिकवणार आहोत जे उद्यापासून तुम्हाला करायचंय. तर तुम्ही प्रॉपर आहात. मी तुम्हाला अर्धा मिनिट देतोय, स्वतःला ऍडजस्ट करून घ्या. सतीश साहेब, राजेश साहेब, मिलिंद साहेब, शेखरजी, राहुलजी, कोण कोण समोर आहेत, आता सगळ्यांचे व्हिडिओ दिसत नाही, स्वतःला ऍडजस्ट करून घ्या. दिग्विजयजी, मयुरीताई, कैलाशजी, संदेश, सुदत्त G7, सगळ्यांनी ऍडजस्ट करून घ्या प्लीज. रिलॅक्सेशन आहे. तुम्ही मांडी घालून बसलात तरी चालेल, किंवा बेड खुर्चीवर, तुम्ही काही पडणार नाही आहात. उद्या जास्त डीप रिलॅक्सेशन आहे, आज काही पडणार नाही. माझा आवाज तुम्हाला प्रॉपर येतोय. आपण 10 मिनिटाचं रिलॅक्सेशन करतोय आणि आजचा आपला भाग संपेल. त्याची सगळ्यांना रेकॉर्डिंग दिली जाईल. उद्या वेगळा भाग आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सगळ्यांनी माझ्या आवाजाकडे, ठीक आहे. अजून कोण आहे का? राहुलजी ऍडजस्ट करून घ्या एकदा, मग सुरू करूया आपण. ओके राहुलजी, अजून काही व्हिडिओ चालू नाही आहेत तर त्यांना ऍडजस्ट केलं असेल. ओके ओके ओके. राजेशजी ओके. मित्रांनो, आजचा हा जो भाग आहे याला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निक. बरेचसे जुने जाणते सम्मोहन तज्ञ जर असतील तर ह्याला महत्व देतात. काही आधुनिक सम्मोहन तज्ञ तेवढं ह्या टेक्निकला महत्व देत नाही. पण हे फार बेसिक टेक्निक आहे. याच्यामध्ये तुम्ही सम्मोहित होत नाही आहात. एक थोडस लाईट अवस्था येते, रिलॅक्स येते, पण आपलं शरीर आणि मन हलकं करण्याची कला आपल्याला जमते. हे तुम्ही साधारण 10-15 वेळा जरी स्वतः घरी प्रॅक्टिस केली, आणि तुम्हाला आत्मसंमोहनामध्ये हे वापरावं लागतं म्हणून हे आपण करून घेतोय. आज फक्त मी करतोय, बोलतोय, आणि त्याच्यानंतर मनातल्या मनात तुम्ही 1 ते 2 वेळा ते म्हणायचंय. प्रत्येक सूचना जसं मी म्हणतोय तसं. मी म्हणेन तुमचे पाय हलके होत आहेत, तर तुम्ही म्हणत यस माझे पाय हलके होत आहेत, विचार करा किंवा म्हणा. आज जास्त आपण डिटेल घेतच नाही, उद्यापासून घेऊ. तर सगळं लक्ष तुमच्या नाकाच्या टोकाकडे केंद्रित करा. माझा आवाज व्यवस्थित येतोय? सॉरी, मी पाणी पितो तोपर्यंत सगळं लक्ष फक्त तुमच्या नाकाच्या. सगळं लक्ष तुमच्या नाकाच्या टोकाकडे केंद्रित करा. स्वतः तुम्ही अगदी रिलॅक्स बसलेला आहात. खुर्चीवर बसला असाल तर हातपाय अतिशय उत्तम. हातपाय सैल सोडा. पायावर पाय ठेवून, हातावर हात ठेवून असं बसू नका. आजचा आपला बेसिक आहे भाग रिलॅक्सेशनचा. सगळं लक्ष तुमच्या नाकाच्या टोकाकडे केंद्रित करा. हळूहळू डोळे जड होऊ लागतील. डोळे जड झाले की, पापण्या जड झाल्या की शांतपणे बंद करा. पापण्या अगदी शांतपणे बंद करून घेतल्या. पापण्या बंद करायला काही त्रास नाही, अगदी शांतपणे घेतल्या. मन अगदी शांत होते.
मी काही तुम्हाला सूचना सांगणार आहे. त्या सूचना तुम्ही माझ्याबरोबर मनातल्या मनात शरीर रिलॅक्स करण्याच्या 2 वेळा म्हणणार. तुमचं सगळं लक्ष तुमच्या दोन्ही पायांच्या तळव्यांकडे केंद्रित करा. पायांची तळवे, पायांची बोटं पाहत चला. एकदा बोटं जवळ आणि लांब करा पायांची बोटं, म्हणजे बोटांकडे प्रॉपर फोकस करा. मनात म्हणा, माझे पायांची बोटं पूर्णपणे हलकी होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. मी म्हटलेली तुम्ही फक्त 2दा म्हणायचं, 2 ते 3. मी तुम्हाला तेवढा वेळ देईन. माझी पायांची बोटं पूर्णपणे हलकी झालेली आहेत, रिलॅक्स झालेली आहेत. आता सगळं लक्ष तुमच्या पायांच्या तळव्यांकडे केंद्रित करा. मनात म्हणा, माझ्या पायांचे तळवे पूर्णपणे हलके झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. अंक मोजतोय, तुम्ही पण बरोबर मोजा. 1, 2, 3. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या पोटऱ्यांच्या भागाकडे केंद्रित करा. 1 ते 3 अंक म्हणतोय, माझ्याबरोबर तुम्ही अंक म्हणा आणि मनात म्हणा, माझ्या पोटऱ्या, दोन्ही पायांच्या पोटऱ्या अगदी रिलॅक्स होत आहेत. अंक म्हणा माझ्याबरोबर. 1, 2 आणि 3. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या गुडघ्याकडे केंद्रित करा. एकदा गुडघ्यांमध्ये ताण आणा आणि परत लूज सोडा, हलके सोडा. मनात कल्पना करा, माझे दोन्ही गुडघे पूर्णपणे हलके होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. आणि सूचना घ्या, माझे दोन्ही गुडघे पूर्णपणे हलके झाले, रिलॅक्स झालेले. अंक मोजा. 1, 2, 3. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांच्या भागावर केंद्रित करा. मांड्यांच्या भागात सूक्ष्म हालचाली जाणवत आहेत का? माझ्या बरोबर 1 ते 3 अंक म्हणा आणि म्हणा, माझ्या दोन्ही मांड्या पूर्णपणे हलक्या होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. 1, 2 आणि 3. तुमचं सगळं लक्ष तुमच्या कमरेच्या भागाकडे केंद्रित करा. कमरेवरचा ताण आता कमी होऊ लागलाय, कंबर रिलॅक्स जाणवते. सूचना द्या, माझी कंबर पूर्णपणे रिलॅक्स होते. 1, 2 आणि 3. तुमचं सगळं लक्ष तुमच्या पोटाच्या भागाकडे केंद्रित करा. पोटाची हालचाल जाणवते. 5. हळूहळू मनात विचारानं बरं वाटतंय, पोटाचा भाग रिलॅक्स होतो. आणि सूचना द्या, 1 ते 3 अंक म्हटल्यावर
माझ्या पोटाचा भाग पूर्णपणे रिलॅक्स होणं. 1, 2, 3. पोटाचा भाग पूर्ण हलका झाला, रिलॅक्स झालेला. आता तुमचं लक्ष तुमच्या छातीच्या भागाकडे केंद्रित करा. हृदयाची हालचाल जाणवते, फुफ्फुसांची हालचाल जाणवते. मनात सूचना द्या. 1 ते 3 अंक म्हणताच माझ्या छातीचा भाग, हृदयाचा भाग, फुफ्फुसांचा भाग अगदी रिलॅक्स होतोय. अंक म्हणा. 1. खूप छान वाटतंय, हृदय हलकं वाटतंय. हृदयावरचा सगळा ताण निघून गेलेला आहे. सैल सैल वाटते. 2. तणावामुळे हृदयावर काही ताण असेल तर निघून गेल्या, अगदी हलकं वाटतंय. फुफ्फुसांची व्यवस्थित काम करते, सैल वाटतंय, हलकं वाटतंय. 2. तुमचं सगळं लक्ष तुमच्या पाठीच्या भागाकडे केंद्रित करा. पाठीवर, पाठीच्या कण्यावर काही ताण जाणवतोय का पहा. मनात सूचना द्या. मी 1 ते 3 अंक म्हटल्यावर माझी पाठीचा कणा पूर्णपणे हलका होणार, रिलॅक्स होणार. अंक मोजा. 1, 2 आणि 3. पाठ हलकी झाली. अनुभवास येतोय पाठीचा कणा ते हलका झालाय. खूप बरं वाटतंय. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या दोन्ही खांद्यांकडे द्या. मनात 1 ते 3 अंक म्हणत कल्पना करा, खांदे हलके होत आहे. 1. खांदे रिलॅक्स होत आहे. 2 आणि 3. तुमचे खांदे हलके. खांद्यावरचं सगळं ओझं जणू काही बाजूला काढून ठेवल्यासारखं वाटतंय. एक हलका फील येतो. सगळं तणावाचं ओझं, टेन्शन सगळे जणू काही खांदे हलके. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या दोन्ही हातांकडे कॉन्सन्ट्रेट करा. खांद्यांच्या खालचा हात, हाताचे कोपर, दोन्ही हातांची मनगट पहा. हातांचा पंजा, दोन्ही हातांची बोटं, हातावरचा ताण, हातांना कल्पना, दोन्ही हात अगदी रिलॅक्स होतात. मी 1 ते 3 अंक मोजतात. दोन्ही हात पूर्ण रिलॅक्स होतात. 1. माझ्याबरोबर अंक मोजतात. 2 आणि 3. दोन्ही हात हलके झाले, रिलॅक्स झालेले. शरीर कसं अगदी हलकं होत चाललंय. एक हलकेपणाचा अनुभव तुम्हाला येतोय. खूप. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या गळ्याच्या आणि मानेच्या भागाकडे केंद्रित करा. माझ्याबरोबर 1 ते 3 अंक म्हटल्यावर जाणवेल तुमच्या गळ्याचा आणि मानेचा भाग पूर्ण अंक मोजतात. 1, 2 आणि 3. गळ्याचा भाग, मानेचा भाग पूर्ण. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे
कॉन्सन्ट्रेट करा. 1 ते 3 अंक म्हटल्यावर चेहरा हलका जाणवेल, चेहऱ्यावरचे ताण कमी होत आहे. अंक मोजा. 1, चेहरा फ्रेश होतोय, चेहरा रिलॅक्स होतोय, चेहऱ्यावरचा सगळा ताण निघून जातोय, चेहऱ्यावरची प्रत्येक पेशी उत्तेजित होते, खूप बरं वाटते, हलकेपणाचं फिलिंग तुमच्यात येत आहे. 2 आणि 3, चेहरा फ्रेश होतोय, नाक, कान, डोळे, पोट, त्वचा चेहऱ्याची अगदी फ्रेश. तुमचं सगळं लक्ष तुमच्या डोक्याच्या भागाकडे कॉन्सन्ट्रेट करा. मी 1 ते 3 म्हणतोय, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा आणि तुमचं डोक्याचा भाग रिलॅक्स होतोय. 1, डोकं हलकं होतंय, शांत होतंय. 2, डोक्याचा पुढचा भाग, मेंदूचा पुढचा भाग अग्रखंडामध्ये रिलॅक्स होतोय. मेंदूचा मागचा भाग रिलॅक्स, डोक्याच्या दोन्ही साइड्स, मेंदूच्या दोन्ही साइड रिलॅक्स होतो. एक प्रचंड हलकेपणा जाणवतोय. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. शांत, मनावरचं सगळं ताण निघून गेलेलं आहे. जे शास्त्र शिकताय सगळं स्वयंसूचनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनात जबरदस्त चांगले बदल घडवणार. तुमच्या चेहऱ्यावर, शरीरात हा उत्साह कायम राहणार, आनंद कायम राहणार. हा आनंद अनुभव, हा आनंद तुमच्या संपूर्ण शरीरात दिसतो. शरीर बसलं. आता मनात 1 ते 5 अंक स्वतः म्हणायचं आहे आणि 5व्या अंकाला शांतपणे तुम्ही डोळे उघडून जागे व्हाल. खूप फ्रेश वाटेल. स्वतः मनात अंक म्हणा, माझ्याबरोबर अंक म्हणा. की खूप फ्रेश वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. 5व्या अंकाबरोबर तुम्ही जागे व्हाल. 2, 3, 4 आणि 5. डोळे उघडतायत. फ्रेश वाटतंय. दोन्ही हात चोळून चेहऱ्याला लावायचे. राहुलची ऑडिओ काही येत नव्हता त्यामध्ये, प्रयत्न करूया. मित्रांनो, फ्रेश वाटतंय का तुम्हाला? फ्रेश वाटतंय? ओके. समोरची मंडळी तर हात दाखवत आहेत. प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाईप करा कसं वाटतंय, फ्रेश वाटतंय का? ऑडिओ आपण काही हल्ला असेल माईक बघूया, चेक करूया. राहुलजी चेक करतो ऑडिओ. पण राहुलजी फ्रेश वाटतंय का तुम्हाला? येस, धन्यवाद जितेंद्रजी. ओके ओके ओके, मस्त, छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. मित्रांनो, हा आपला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन हे. येस, धन्यवाद मयुरी. फिलिंग फ्रेश, व्हेरी गुड.
मिलिंद सर, हो सर. मित्रांनो, तुम्हाला मी रिलॅक्सेशन घेतलेलं नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद करण सर. रिलॅक्सेशन घेतलेलं नाही. फक्त 5 मिनिटात तुम्ही स्वतःला कसं रिलॅक्सेशन करायचं हे आपण घेतलंय. शरीर म्हणजे जागेपणी, आत्मसंमोहन पण नाही आहे, आत्मसंमोहन पण नाही, जागेपणी शरीर आणि मन कसं रिलॅक्स करायचं ह्याची कला आहे. आणि ह्याच कलेला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निक म्हणतात. आणि जे आपण केलेलं आहे, मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पण देणार आहे. तुम्ही 7-8 वेळा जरी हे व्हिडिओ प्रमाणे केलं, स्वतः ऑडिओ प्रमाणे त्याप्रमाणे, तर तुम्ही एक्सपर्ट होणार. तुम्ही कुठेही स्वतःला कितीही तणावाच्या परिस्थितीमध्ये. हो, ओके ओके, डाटा संपला होता. ओके राहुलजी, काही हरकत नाही. त्यामुळे आवाज मध्ये मध्ये हे होतं का? कदाचित येस येस, माईक हल्ला असेल कदाचित, त्याच्यामुळे होतं. उद्यापासून आपण प्रॉपर माईक अजून बांधून घेऊया. ओके, वायफाय. तर मित्रांनो, तुम्हाला रिलॅक्सेशन करून घेतलं नाही तरी पण बऱ्याच तुमच्या कॉमेंट्स आहेत. खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, धन्यवाद, धन्यवाद. आणि आज आपण तरी म्हटलं तरी तुम्हाला 9 वाजलेले, सॉरी 8:30चं आपलं हे होतं, पण उद्यापासून कदाचित प्रॉपर 9 वाजू शकतात. कारण उद्याचा आणि परवाचा दिवस जो आहे ना, तो खरंच खूप महत्वाचा आहे. उद्या आपण आत्मसंमोहनाच्या 2 टेक्निक शिकवणार आहोत आणि परवा 1 टेक्निक शिकवणार आहोत. आणि चौथ्या दिवशी आपण काही टेक्निक्स म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक शिकणार आहोत. तर मित्रांनो, प्लीज 1.5 तास जरी असला तरी थोडा वेळ माझ्यासाठी जास्त काढा. तुम्ही 9 वाजेपर्यंत बसत चला. कसं असतं, सगळेजण असले तर मजा येते. काहींनी मला मेसेज टाकले व्हॉट्सअपवर पण, सर म्हणजे 8:30ला दुसरं आधीच एक काम घेऊन ठेवलेलं, कोणाला सांगून ठेवलेलं. तर मित्रांनो, उद्यापासून जरा ऍडजस्ट करा, काही हरकत नाही. आज शेवटचं हे 15 मिनिटं चाललं. हा प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निक तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. मित्रांनो, इथे आपला पहिला दिवस इथे संपलाय. तुम्हाला आजचा आपला सेशन आवडला का? आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही येस, आता हा तर काय डाटा आहे, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्लीज रिप्लाय करू शकता, फीडबॅक करू शकता. धन्यवाद स्वामीराजजी. जेणेकरून उद्या म्हणजे नंतर कोणी येणारी लोक असतील तर त्यांना सुद्धा आपण म्हणजे तुमचे चांगले चांगले अभिप्राय त्यांना दाखवू शकतो आणि त्यांना चांगल्या गोष्टीसाठी मोटिवेट करू शकतो. मित्रांनो, जरूर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही हे टाका. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आता म्हणजे सगळ्यांसाठी ओपन होणार आहे. आतापर्यंत ऍडमिन मोडवर होता, ऑल पार्टिसिपेट मोडवर होता, पण तुम्ही अभिप्राय जरूर टाका. पण मित्रांनो, तुम्ही आज रात्री 11 वाजेपर्यंत एक तुम्हाला टास्क आहे की तुम्ही स्वयंसूचना तयार करायच्या. तुम्ही कसंही करून करा. कारण काय मित्रांनो, जर तुम्हाला एकदा मला कळलं की तुम्हाला पाया जमलेला आहे, तर मग उद्या आपण इतकी झटाझट फाउंडेशन म्हणजे टॉवर उभा करू ना, की म्हणजे आत्मसंमोहन शिकायचं, हे म्हणजे सगळं शिकायचं आहे. तर राहुलजी, ओके, म्हणजे आवाज आपण माईक हल्ला वगैरे असेल कदाचित म्हणजे बोलण्याच्या नादात, उद्यापासून आपण प्रॉपर बघू किंवा काहींचा डाटा संपला, काही काळजी करू नका. आणि रेकॉर्डिंग मिळेलच तुम्हाला, दुसरं पण जुनं पण रेकॉर्डिंग देईन राहुलजी, काही हरकत नाही. आणि म्हणजे हे प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन होते त्याची ऑलरेडी क्लिप पण तुम्हाला देणार आहे. डोंट वरी, काही काळजी करू नका राहुलजी तुमच्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनची क्लिप मिळेल. आणि आजचा आपला म्हणजे दिवस संपलाय, पण मी खऱ्या अर्थाने म्हणतोय की आज आपल्या दिवसाला सुरुवात झाली आहे, की काहीतरी नवीन गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत असे मी गृहीत धरतो. सतीशजी, शक्य झालं तर 11 पर्यंत टास्क पाठवा. पण आपल्याकडे काही भगिनी पण आहेत, त्यांची लहान लहान मुलं आहेत मला मगाशीच. तर अगदीच एखाद्याला नाही जमलं तर उद्या सकाळी टाकलं तर चालेल. पण जेवढं टाकाल, म्हणजे आता हे एवढं ताजं आहे आणि तुम्ही आता जर स्वयंसूचना करून टाकाल ना, तर तुम्हाला खूप त्या लक्षात राहिलेल्या असणार आणि त्या अधिक लक्षात राहणार. ज्यावेळी म्हणजे जसं तवा गरम असतो तशीच चपाती भाजून घ्यायची असते, किंवा जसं ते ताजं असतं तसं केलं ना तर ते अधिक लक्षात राहतो. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की येस, धन्यवाद, छान रिलॅक्स वाटले, धन्यवाद. तास द्या आणि तुमचे पॉझिटिव्ह अभिप्राय पण तुमच्या ग्रुपवर तुम्ही शेअर करा, ऑडिओने शेअर करा, व्हिडिओने शेअर करा किंवा टाईप करून शेअर करा. ओके मित्रांनो, शुभरात्री. आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि सतीशजी, तुम्हाला काही बोलायचं जरूर मी तुम्हाला फोन करतो. काय असतं की शिकवण्याचा भाग हा एवढा वाढत म्हणजे आहे की बऱ्याच वेळा, आणि आपण सतीशजी सांगतात तसं एक छोटस उद्या किंवा परवा 5 मिनिटाचं आपण एकमेकाची ओळख पण करून घेऊ इंटरव्ह्यू मध्ये. जरूर चालू, काही हरकत नाही, काही हरकत नाही. ओके मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभरात्री. तुम्ही टास्क पाठवायचा आहे आणि टास्क का पाठवायचा आहे तर तुमच्यासाठी पाठवायचा आहे. कुठे एखादा शब्द चुकत असेल तर मी इमिजिएट तिथे करेक्शन करून देईन. म्हणजे मला कळेल की तुम्हाला 100% चांगल्या स्वयंसूचना घेता येतात.
उद्या आत्मसंमोहन शिकल्यावर तुम्ही जबरदस्त त्या घेऊ शकता. ओके. समोर व्हिडिओ दिसत आहेत, ज्यांचे नाही दिसत सगळ्यांना शेखर, राहुल, मिलिंद, राजेशजी, सतीशजी आणि इतरही काही मयूरताई आणि सगळ्यांना नमस्कार नमस्कार नमस्कार. ओके मित्रांनो, आजचं आपलं सेशन